अनंत ब्रह्मा देव अनंत पृथ्वी जेणे तृप्त केली त्यासी यशोदा भोजन घाली नवल केवळे नकळे कांगोबाचे घोडे विश्वव्यापक कमलापती त्यासी गौड नकळी केली नवल केवळे नकळे कांगोबाचे घोडे तुकावटधारी भोगोने ब्रह्मचारी नवल केवळे नकळे कांगोबाचे घोडे पांडुरंगा करो सत्यम सद्गुरु दास तुका आनंद ब्रह्मांडे धरी हरिहा बालक नंदा घरी नवल केवळे नकळे कांगोबाचे घोडे काल सप्ताहाचा 11 दिवस आहे सर्व माहितीप्रमाणे 7 दिवस प्रधान केलं जेवढं भागवत आपण 7 दिवस थोडक्यासाठी केलं कारण त्या फार महासागरवाडी म्हणून ग्रंथ आहे विज्ञानामध्ये 4 तास काम करतात तिथं 1.5-2 तास कधी 2 तास एवढ्यामध्येच आहे आपलं भागवत कथा थोडक्यामध्ये
सर्वांना कळावं हे सर्व भाषेमध्ये आपण सांगितलेले आहे. हा विषय अवघडे घ्यायचा नाही, लोकांना कळत नाहीये. म्हणून आपण सर्व भाषेमध्ये जे जेवढे डोंगरे महाराज लिहिलेत नाही त्यांचा अभ्यास करून, भागवताचा अभ्यास करून आणि मला ग्रंथ मराठी म्हणालेला आहे शुक्तारामध्ये तिथले महाराज लिहिले आहेत. मराठी आहे महाराष्ट्र दिसता मराठी बोला तर मराठी ग्रंथामध्ये काही परिस्थिती काही नाही. कोकणमध्ये तो एक मोठे ग्रंथ मला दिलेले आहे. त्या ग्रंथाचं काही अभ्यास करून कळाल थोडं आणि भागवताचं जे काही ज्ञान या ठिकाणी मी सांगू लागलेलं आहे. अजूनही मी अभ्यास करता बोलत राहतात, पण ह्या वयामध्ये असं होईना, कारण का अभ्यासाचं वेळ राहते 25 वर्षापर्यंत. इथून कधी होते शास्त्राचा 25 वर्षापर्यंत अभ्यास करावा, इथून नोकरीसाठी करावं किंवा धंदा व्यापार करावा 60 झालं की नाही वस्ती होईना. वानप्रस्थ आश्रम घ्यावं, निवांत देवाचं नाव घेत गावामध्ये राहावं किंवा दुसरी क्षेत्रामध्ये राहावं. तर क्षेत्रामध्ये राहणं तुमच्या विचार होत नाही बघा आता, पण निवांत घरामध्ये देवाचं नाव घेत राहणं बरं आहे. कशा कामामध्ये आपण जायचं नाही, मुलांना कामाला देऊन टाकावं, आपण निवांत पाहत करत राहा जावं. आपण समजा काही मुलं वगैरे काय करावं, काय म्हणा वगैरे तुम्ही करून काही उपयोग नाही. चांगले असले तर उपयोग नाही, चांगले असले कसंही कमाई करून खातात, वगैरे असले तुम्ही किती कमाई करून ठेवा, तुम्ही गेल्या बनवाल दुनियालाच माहिती आहे. म्हणून आपलं जे कर्तव्य आहे ते केलं तर बस पाहत राहा, चुकलेलं सांगत राहा, ही गोष्ट वेगळं आहे. पण जास्त काळजी घ्यायला नको आहे. कारभार देऊन काही घरामध्ये राहा, घरामध्ये जायला जे होत नाही तर घरामध्ये राहून देवाचे नामस्मरण करत राहावं, हेच अत्यंत मुख्य काम आहे. संतांचं म्हणणं आहे, दुसरं काही नाही सुद्धा. अशाप्रमाणे आणखी आज 8व्या दिवस सर्वांना माहिती आहे. त्याच्यामध्ये 7 दिवस भागवतामध्ये बघा सगळे राजे लोक मोठे मोठे आणि आयुष्य झालं 765 म्हणजे राज मुला देत होते. आपण जात होते वानप्रस्थ आश्रम करून बाहेर काय जे आहे ते राहत असते गोष्टी. जाऊ द्या, जेवढं आमच्या तुमच्या होऊ शकत नाही तरी सुद्धा एवढं केलं पाहिजे की घरामध्येच बसून का कारभार सोडून देवाचं नामस्मरण करत आपण राहायचं. केलं किंवा राजेपर्यंत आपण भरपूर कमाई केलं, सर्व काही झालेलं आहे, आनंद झालेला आहे प्रपंचात. आता आनंद प्रपंच झाल्यामुळे त्या परमार्थाकडे थोडे आनंद आपण करायला थोडे प्रयत्न केलं पाहिजे, संतांचं म्हणणं आहे. म्हणून पहिले कीर्तनाचे आनंदी आणि आमची पांडुरंगाला वंदन करून, त्या मंदिर पांडुरंगाचंच आहे बघा, उभा टाकलेला आहे, त्यामध्ये हात ठेवून मी सहित पांडुरंग आणि त्यांना वंदन करून संत कुटीला संत वंदन करून काय का संतद्वारा पांडुरंगाची प्राप्ती होते. संतद्वारा पांडुरंगाची प्राप्ती होते. संतही महान श्रेष्ठ असल्यामुळे आणि संतांना वंदन करून बघा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती देवाकडे आहे, संतांकडे आहे. ते देव केले ते संत करून दाखवलेले आहे. तुम्हाला काय सांगा, या तिन्ही जी शक्ती आहे ती कर्तुम शक्ती, अकर्तुम शक्ती, अन्यथा कर्तुम शक्ती हे देवाकडे आहे आणि संतांकडे आहे. बरं आपण देवाला संतांकडे आहे. संतांना वंदन करून आपण कार्याचं थोडक्यामध्ये काही मंडळी जाणार आहेत बरं असं काला कीर्तन आहे म्हणून थांबलेली आहे. आनंदाची गोष्ट आहे. पुण्यासाठी आहे आपल्या समजा आनंद. अशाप्रमाणे आज सर्वांच्या विचारानं संमतीनं आपण कार्याचं मराठी बसलेल्या होतं. अभंग आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या देवळी कशी वैराग्याची मूर्ती यांची 4 चरणांचं आणि 5 चरणांचं अशाप्रमाणे आजचे हे अभंग त्या तुकारामांचं कार्याचं अभंग लिहिलेले आहे. मंदिराचं कळस बसलं ते काय मंदिरचं काम संपलं म्हटलं लागते. तसं सप्ताह करा, काही करा, काला झालं की नाही आणि काल्याचं कीर्तन झालं की सप्ताहाचं सांगता संपलं नाही, सांगता झाली. केव्हाही तुम्ही समाप्ती म्हणलं का कोणत्याही ग्रंथाचं समाप्ती म्हणजे रामायण समाप्ती म्हणायचं नको, सांगता याने पुन्हा पुढच्या वर्षी आहेच किंवा अजून त्याकरिता आणि सांगता असं आपण म्हटलं पाहिजे. आणि काला कीर्तन झाल्याने प्रसाद काल्याचा घेतला तर कीर्तनाचं हे आपलं काही सप्ताहाचं समारंभ समाप्त होत असते. तशाप्रमाणे इथं आज काल्याचं कीर्तन आहे. त्याच्यामधील फार वेळ न घेता 1 तास 1.5 तासामध्ये आपण काल्याचं ठिकाणी करू. काला हे तुपावणे काला कुठे अभेद देखला आणि कालामध्ये अभेद आहे, भेद नाही, अभेद आहे.
भगवान कृष्णाने काला केले तर सगळं हलगल केले, तो सगळं हलगल केलेले आहे. जर काही मोठे धक्के म्हणता नाही. स्वतः कृष्ण परमात्मा सगळ्यांच्या तोंडात घास घालत होता, आपण त्यांच्या हाताने घास घेत होता. कुठं टांगे औषध सुद्धा खात होता पण देवता गोपाळाची. म्हणजे एवढं जे काही देव कृष्णावतारामध्ये अनेक प्रकारचे लीला त्या ठिकाणी आणि केलेले आहेत. आणि भगवंताची अवतार का होतो मी सांगितलं भागवतामध्ये. परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्टता धर्म संस्थापनार्थाय संभवामी. 2 श्लोक सगळ्याला पाठ आहे. हे टीमध्ये ते पाहून सगळे लोक पाठ करून ठेवले. परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्टता धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. हे 2 श्लोक पाठच आहे सगळ्याला. धर्माचं हानी होऊ लागलं तर तेव्हा भगवंताची अवतार आणि मृत्यू लोकांमध्ये होते. भगवंताची अवतार कारण का दुर्जन लोक केव्हाही सज्जन लोकांना त्रास देतात. 1 दुर्जन का 10 सज्जन का असं आहे. दुर्जन कधी सज्जनाला ऐकत नाही. कारण काहीतरी मनावर मारावर झालं म्हणजे काय ते पण मुश्किल बघते सज्जन लोकांचं कावडणामध्ये तर मुकाटे जातात. त्याकरिता दुर्जन लोकांना नाश करावा लागते. देवच घ्यावं लागते. मृत्यू लोकांमध्ये अवतार घेऊन यावं लागते. तसं मागे सुद्धा दुर्जन लोक मागे होते. रामकाळामध्ये होते, कृष्णकाळामध्ये होते. दुर्जन लोक राक्षसीवृत्तीचे लोक आणि मागे काळामध्ये होते नाही. असं आताही ज्ञानेश्वर सगळ्या ज्ञानेश्वर तुकारामांना खूप त्रास दिलो. त्या सुद्धा तेवढा त्रास बसून आणि जगाला उपदेश करण्याचे काम त्या संतांनी केलेले आहे. आणि शेवटा त्यांच्या गोष्टी मान्य करण्यात गेले असताना मग त्यांनी जेव्हा आता जे काम होतं तेवढं काम केलं. आता पुढे तूच पहा म्हणून त्यांनी अवतार संपवले. थोड्या वर्षामध्ये अवतार संपवले. ज्ञानेश्वर समाधी घडले 22 वर्षाला. बघा ज्ञानेश्वर महाराजांची 16 वर्ष समाधी घ्यायचं होतं. 16 वर्षाला 16 वर्ष झाले. पांडुरंगाला म्हटले पांडुरंगाने समाधी घेतलो होता आळंदीला. मग पांडुरंग म्हटले नको अजून तुझं काम पूर्ण झालं नाही आणि एक 6 वर्ष राहा. माझं मतानं 6 वर्ष राहा. ठीक आहे. तर भगवान सांगताय म्हणजे आपण भावानं तुला एक अभंग आहे ते अमृत अनुभवले असं सांगून आणि देवाने गेले. तेव्हा पुन्हा कृष्ण महाराजांनी 6 वर्ष राहिले होते. त्यांचं वय होतं 16 वर्षाचे. पण पांडुरंगाच्या मनानं 6 वर्ष राहिले. बघा त्याकरिता ज्ञानेश्वर महाराजांच्या गाथेमध्ये जेवढे 16 वर्षामध्ये अभंग होते त्या अभंगाचं कसं ज्ञानदेव म्हणे आहे. ज्ञानदेव म्हणे असं अभंग आहे त्याची. आणि 16 वर्षाचे बाद जे 6 वर्ष अभंग लिहिले तर ते बाप रकुमा देव अभंग कसं लिहिले. कारण काही माझ्या मनानं मी राहू लागलं नाहीये. पांडुरंगाने मला राम सांगितलं म्हणून त्यांचंच नाव मी घेतो असं म्हणून बाप रकुमा देवीवरून असं जे काही करस घालून त्यांनी अभंग लिहिलेले आहेत. आणि एक प्रकारचे अभंग लिहून आम्हाला तुम्हाला उपयोग व्हावं ज्ञान व्हावं म्हणून संतांनी करून ठेवलेले आहेत. आता का सांगितले त्यांची मानकरी खरंच आहे. आजकाल कमी झालेलं आहे. भक्ती वाढू लागलेलं आहे पण आध्यात्मिकता वाढू लागलेली नाहीये. आध्यात्मिकता वाढू लागली. आध्यात्मिकताही वाढू लागते. भक्ती नुसतं भक्ती काही कामाचं नाही. समजा भक्ती पाहिजे नाही असं काही नाहीये. भक्ती म्हणजे ज्ञान वैरागी असायला पाहिजे तर भक्ती छान होते. तर भक्तीमध्ये अभिमान येते, मत्सर होते, मीपणा येते. मी बघा कितीतरी आम्ही कीर्तनकार आहोत. मी कीर्तन करतो बरेच पण समजा 4-5 दिवस झाले कीर्तन करून. आता मी बिमार आहे म्हणून बसून तुला असं कधी चुकून केली आहे. मी बसून कधी केली करायचं इच्छाही नव्हतं पण देवानं मला बसून टाकला. ह्या गोष्ट वेगळा आहे. पण कीर्तन किरण सुद्धा एखाद्या मत्सर करतात. कारण का ज्ञान आहे पण ज्ञानाचा उपयोग घेऊ लागले नाही. त्याकरिता संतांचं म्हणणं आहे ज्ञान सांगावं किंवा ऐकावं त्याचा सदुपयोग घ्यावं. बस दुसरे काळ आहे नाही. एवढं भेटलं तरी पुरे आहे. तुम्हाला काही पूर्ण परमानंद सोडून जाऊन पुढची वनामध्ये राहावं लागत नाहीये. घरामध्येच राहा पण ज्ञान सांगावं तुम्ही सुद्धा ऐकावं त्याप्रमाणे वागायचा प्रयत्न करावा. हे अत्यंत महत्वाचं आहे. वागणूक फार महत्वाचं आहे असं आहे समजा. म्हणून आपण थोडे प्रयत्न करावा वागणुकीमध्ये. आता बघा आम्हाला ऐकलं होतं सगळे कीर्तन पुष्कळ कीर्तन ऐकलेले आहोत. कीर्तन प्रवचन रामायण महाभारत सगळे ऐकलं नाही सगळं. देव आहे हे सत्य कोणाला मानलं नाही. आता देव आहे मानलं नाही. आता प्रयत्न कसे करावे. ऐकून आपल्याला देव आहे म्हणून करू लागलेलं आहे पण देवाचं कसं प्राप्त करून घ्यावं हे साधनाच्या मागे नाही. आम्ही अजूनही ऐकलं करू का कीर्तन केलं काय मोठे महाराज होते बघा असं म्हणतात म्हणायला. वा 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 कीर्तन भारी केले बघा. पण तुम्ही काय केलं सांगा.
कीर्तन ऐकला खरं आहे, पण तुम्हाला काय तुम्ही उदाहरण काय लाभ काहीतरी आता तसं नाही. ऐकावं आणि ऐकल्यामुळे आपण पुढे चढावं. हे चलनच मनुष्य देहामध्ये अत्यंत महत्वाचं आहे, अत्यंत महत्वाचं आहे. तर ऐकलेला लाभ होतो. आताच्या दिवशी म्हणजे भजनाचे कीर्तन करायला तर फार काही जड आहे. आता भजन करता म्हणते आता कसं काही लोक टाळ कुठत्यात म्हणतात, टाळ कुठत्यात एवढं खरं आम्ही कुठतावच कुठते म्हणजे चूक काय त्यांचं अवघड आहे. महाराज त्याकरिता मी सांगत असतो कीर्तन प्रवचन पुराण पोथी ऐकावं आणि ऐकून पुढं बोलतोय का आपण त्याच्या मनावर आचरणामध्ये आणावं हे अत्यंत महत्वाचं आहे. दुसरं काही नाही आहे. ऐकणं आणि आचरणामध्ये आणणं हे अत्यंत श्रेष्ठ आहे. संतांचं म्हणणं आहे. काही प्रवचन झालेलं आहे तर ज्ञानेश्वरीवर एक बरंच काही सत्संग त्या ठिकाणी झालेला आहे. सत्संग गणितामध्ये फार श्रेष्ठ आहे. हे सत्संग जे आहे मी गणितामध्ये फार श्रेष्ठ सत्संग करतो. सत्संग विनाही गेलं तर सत्संग फिरत आहेत ते सांगा. ज्ञानेश्वरी आहे, गाथा आहे, भागवत आहे, उपनिषद आहे, पुष्कळ मराठीमध्ये येतो. पुष्कळ ग्रंथ जास्तीत जास्त मराठीमध्ये जास्त येतो आणि ते अभ्यास करावा. वेळ मिळाला तर थोडं ते दिवसामध्ये एक तास तरी वेळ काढावा. संध्याकाळी काढावं, सकाळी काढावं. मागे काय करतो ते सर संध्याकाळी सर्व काही काम झाल्यावर मला बटोळ घेऊन काहीतरी करतो ते एक घंटा भागवताची पुष्कळ दिलेला मग नंतर जेवण पण जोडतो. आता कुठं आहे काही नाही महाराज. पण अशा प्रमाणे आपण ते नाही ते नाही आहे स्वतः आपला कोणतंही थोडं काहीतरी संतांचे कीर्तन असले ऐकायला नाही घेतलं आपण घरामध्ये काहीतरी अभ्यास करावा. त्याचं ज्ञान उपदेश घ्यावं. वेळ करायलाही गेलं की दुसऱ्याला विचारा मला हे काय आहे. दुसरीकडे होता बाबा म्हणून शाळा धनगर जाते ना धनगरचा होता वेगावर ते नाचण्याचं त्यांना बसवता ज्ञानेश्वरी जे करणं गेलं नाही घेऊन घेत होता कातकडीमध्ये माझ्याकडे यायचं. मला त्याचा अर्थ काय होतं करणं गेलं मला विचारायचं. मला जे करते ते मी सांगत होतो. हे करण्याचे माझ्यापेक्षा मोठे आहेत बघा ज्ञान. तुझ्या जगामध्ये ज्ञानी आहे त्यांना विचारता आपण सांगायचं आहे. जगामध्ये ज्ञान श्रेष्ठ नाही हो. ज्ञान सगळ्यापेक्षा मोठं खेळणारं ज्ञान आहे. तुम्हाला सगळं कळतंय हे मोठ्या गोष्ट आहे. ब्रह्मदेवाला मी काय सांगितले तुम्ही ब्रह्मदेवाला कळालं नाहीये. हा मग ते संशोधन करून त्यांनी येऊन ज्ञानोपदेश केले होते. म्हणून एक भाग ज्ञान जड आहे. समजा आपण झालं तेवढा प्रयत्न करावा. नाही करावं तर आमच्या विद्वान लोकांना विचारून घेऊन त्याचा अर्थ आपण घ्यायला पाहिजे. म्हणून संतांचं म्हणणं आहे की आपण आचरणामध्ये आणणं हे मला सर्वात श्रेष्ठ आहे. आज आहे काला. आज काळ्याच्या दिवशी भगवान गोपाळ कृष्णाने जे 11 वर्ष लीला केली गोकुळामध्ये म्हणजे तेवढी कथा आपण सांगायचं आहे. भक्तांचे सांकडे फेडावया असं मौली सांगितलेले आहेत. ज्यावेळेस अधर्म होतोय, धर्माची हानी होतोय, लोक वापरत चालतात, अधर्मान चालतात, त्यावेळेस आणि अवतार घेऊन भगवंत येतात. संत येतात आणि आमचे भगवंत येतात. कारण का संतांचं काम नाही बघा काय म्हणून हरी झाडू संताचे मार्ग आणि आम्ही जे मागे सांगून व्यक्त केलेले आहेत तेच पुन्हा मार्ग जगाला आम्ही सांगू लागलेले आहोत. आणि ते सांगून संतांनी गेलेले आणि काय कुठे सांगायचं अजून ते आम्हाला आमचं काम आहे सांगायचं आणि ते काम करू लागलेले आहोत. असं धर्माची हानी झालं म्हणजे भगवंताचा अवतार होतो. कारण सर्वांना पाठवांचा आहे. धर्म संस्थापनार्थाय संभवामी ज्याच्यावर धर्माची हानी झालं तर धर्माची जे स्थापना करण्याकरिता ती देवाची अवतार बनत काहीच नाही. काला म्हणजे गाव आणि हे आजच्या दिवशी काला घेतलं नाही
हे काळा दिवाळी काळ वेळेला नाही होत, पण आम्हाला तुम्हाला हे काळा होते. काळ्याचा प्रसाद फार श्रेष्ठ. देव सांगतात काळ्याची इच्छा देव केवढा म्हणून, पण त्याला काळा मिळाला नाहीये. पण आम्हाला तुम्हाला काळा आज स्वतःची शेवटचा काळा आम्ही तुम्ही घेतो. ज्यावेळेस भगवंतानी काळा केला, देवाला काळा देणं गेला होता दिवाळी. अधिकार म्हणजे देव लोकांना काळा घ्यायचा अधिकार नव्हतं, म्हणून काळा देव लोकांना देऊ लागले नाही. अरे होते देवाने पण म्हणतात तुम्हाला अधिकार नाही. अधिकार फक्त मनुष्य देहाला मात्र काळाचा अधिकार आहे. तुम्ही जाऊन घ्या म्हणून पाठवून देईल भगवंतानी. त्यांनी काय केलं, माशा झालं. माशा झाल्यानंतर मग नदीमध्ये बसले. त्यांची इच्छा काय होती, तर हात वेळ येतील मुलं खाली पडते ते तरी एवढा आपण माशांमध्ये खाऊन प्रसाद घेऊन असे आनंदाने सगळे माशा झाले. देव लोक त्या नदीमध्ये देवाला कळाला, देव लोक त्यांनी दिना गेलो म्हणून माशा झालेले आहेत, नदीमध्ये बसले. हे प्रसाद घ्यावं हाताचं. तर देवानी म्हणते गोपाळ लोकांना गोपाळ सांगतो तुम्हाला, नदीमध्ये कोणी जायचं नाही आणि हात धुवायचं नाही. त्यामध्ये कसं करा, हा जर खरकटे तिला कसा म्हणतात, केळीला असा पुसा पितात का पुसा म्हणते, पायाला नाही हाताला नाही. पिढच काय म्हणते, तुम्ही रामाचे सावध आहे, चांगल्या मनांना ऐकत तुम्ही शक्तीचं सावध आहे. सावधाच्या शक्तीचा अध्यायामध्ये लिहिलं आहे बघा. सर्व देव आहे. नाकाचा देव आहे, कानाचा देव आहे, डोळ्याचा देव आहे, हाताचा देव आहे, पायाचा देव आहे, सगळ्या वस्तूचं देव आहे लिहिलेल्या दिशेमध्ये 6व्या अध्यायामध्ये. पण टेरीचं देव नाही. तर मोकळं आहे एवढं जागा, तिथं कसा म्हणते जागा, जे जागा देव नाही ते मोकळं खरकट मुसला पुसायचं नसतं काही नाही. असं टेरीला पुसा म्हणते. मग आता बघा सगळ्यांना माहिती दृष्टी आपल्या मध्ये जाऊ नका, मध्ये भूत बसले. आता बघा काही भीती बसलो तर मागे कृष्णाचं सर्वांना माहिती होतं, पण सगळ्या गोपाळ लोकांनी त्या गोष्टीला मान्य केली. नदीमध्ये कोणी गेले असं म्हणून, आणि त्या देव लोकांना तसा सुद्धा मिळाला नाही. तसं काल्याचा प्रसाद घेणं फार पुण्य, की आजचं काल्याचा प्रसाद आम्हाला तुम्हाला मिळालेला आहे. काला फक्त गोपाळ लोक झालेला आहे आणि रासलीला गोपिकेना मिळालेला आहे. रासलीला भगवंतांनी गोपिकेवर केलेल्या आहे. रासलीलेची कथा आमच्याकडे भागवतामध्ये लिहून घेतलो, पण वेळेने सांगितलं नाहीये. कमसे कम काही 10-15 पेज रासलीलेची कथा आहे. रासलीला म्हणजे काय, भगवंतावर असलेली प्रेमाची लीला. ते काही ग्रंथामध्ये काही वेगळे लिहून ठेवले, पण तसं नाही. ते भागवत तुम्ही वाचून पहा आणि तुम्हाला कळते की रासलीला म्हणजे काय. गोपिकेचं अत्यंत प्रेम भगवंतावर होतं, म्हणून गोपिकेच्या प्रेमामुळे भगवंताने अवतार घेऊन गोकुळामध्ये आलेले होते. पण देव का सांगतो, स्वतः देव येणं हे फार महत्वाचं आहे. देवाकडे आपण जावं हे काय मोठं गोष्ट नाही होत. आपल्या घरात देव यावं, आमच्या भक्ती पाहून, तर आम्ही खरोखर मोठे श्रेष्ठ भक्तिवान समजायला पाहिजे. तसं गोपिकेच्या भक्तीमुळे देवाने साक्षात अवतार घेऊन आणि त्या ठिकाणी आलेले होते. गोकुळामध्ये खूप लीला केले आणि भगवंतांनी त्या गोपिकेवर खेळले, नाचले, काय पाहिजे ते केले. 11 वर्षात राहिले गोकुळामध्ये. तेथून मथुरेला आले, कंसाला मारण्याकरिता. पण ते पुढे काही आम्हाला घ्यायचं नाही. आज ते गोकुळामध्ये काय केले, देवे केले गोकुळी, जे गोकुळामध्ये केलेले होते चरित्र ते, आणि ते चरित्राचं नुकसान करावं असं संतांचं म्हणणं आहे. रामाचा अवतार मर्यादा पुरुषोत्तमाचा आहे, नाहीच काही नाहीये. भगवान लीला पुरुषोत्तम आहे. सांगू तुम्हाला, रामाचा अवतारामध्ये शक्ती होतं, पण स्वतंत्र नव्हता. राम स्वतंत्र नव्हता, कारण की म्हणजे शक्ती ताकद होता, पण स्वतंत्र नव्हता. शूर होता, वीर होता, पण स्वतंत्र नव्हतं. कारण त्याला एक मर्यादा घातलेलं होतं. एक पत्नी, एक वचनी, एक पाणी, आणि असं काही नियम घडलेले होते. म्हणून सामर्थ्य असं नाही, तो स्वतंत्र नव्हते राम. तिथे कृष्णाचे सामर्थ्य होतं, स्वतंत्रही होतं. कसंही वागले म्हणून समजायला नाही, पण त्याची लीला त्यालाच माहिती आहे. त्यानं काय केला काय नाही हे भगवंताचीच लीला आहे. ते आम्हाला तुम्हाला ते समजू शकत नाही. आणि कृष्ण लीला फार श्रेष्ठ आहे, श्रेष्ठ लीला आहे. गोकुळामध्ये भरपूर काम केलं, लीला केली भगवंतांनी. एवढंच नाहीये, पुढे सुद्धा मथुरेमध्ये लीला केली, द्वारकेमध्ये केले, आणि थोड्या दिवसांमध्ये भरपूर लीला करून शेवटचा आपले अवतार ते संपून टाकले. आज मोठ्यामध्ये जे काही भगवंतांना लीला केलेलं आहे ते आपण तेवढंच आज आजच्या दिवशी सांगायचं आहे आम्हाला. विठ्ठल
म्हणजे उग्रसेन राम अवतार संपलं, द्वापार युग आला सुद्धा, त्रेतायुग केलं, द्वापार युग आलं, कलियुग सत्ययुग आणि त्रेतायुग द्वापार आणि चाललेलं कलियुग आहे आता चौथं जे काही युग आता चाललेलं आहे. आणि द्वापार युग प्रारंभ झाल्यानंतर पुन्हा अधर्म वाढलं जास्त आणि राजा होता उग्रसेन, तोपर्यंत धर्म होतं आणि पुढे जन्मला, पुढे त्याचे मुलगा कंस जन्मला. बरं मला सांगू, काही ग्रंथामध्ये अर्थ चुकलेला आहे आणि अर्थे रोपले पुराण सगळे पुराण वाचून पाहिलेले आहेत. त्यांनी म्हटलं की 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, सगळं काही वाचून सगळं काही वाचलेलं आहे. पुरा अभ्यास मी केले तुकारामांच्या. बरं, वेदाची अंतर्नाशी जठावा, इतरांनी व्हावा भारमाता, वेद शास्त्र उपनिषद पुराण सगळं मी वाचलं. बघा 42 वर्षामध्ये झालं, वैकुंठाला गेले 42 वर्षांमध्ये. तरी व्यापार धंदा त्यांचा होता, श्रीमंत होतं. तुकारामाला दुष्काळ पडला, श्रीमंती निघून गेलं. तुम्ही सांगा 42 वर्षांमध्ये काही ब्रह्मचारी काही गेले, दिवस गेले आणि श्रीमंती असतं दुकानमध्ये राहत होते ते गेलं. म्हणजे एवढे कधी एवढं ग्रंथ वाचले कधी जेवण नाही गाता गेलं. पण एवढं मी सगळं अभ्यास वेद केलं, अभ्यास शास्त्र केलं, अभ्यास पुराण अभ्यास केलं, सर्व सांगतात. एवढं अभ्यास त्यांनी केव्हा केली असते? बरं 42 होते. आपल्या वयाच्या 42 वर्षांमध्ये त्यांनी सदैव वैकुंठाला गेलेले होते, सर्वांना माहिती आहे. जर वैकुंठाला गेले मग एवढं वयामध्ये सगळे काही ग्रंथ वेद शास्त्र आणि उपनिषद पुराण कधी वाचले, त्यांनी अभ्यास केले. तर एक संतांनी सांगितले मला पंढरपूरमध्ये की वेद शास्त्र उपनिषद पुराण जे आहेत ते तुकाराम महाराजांच्या मुखातून आलेले होते. ते कारण का तुकाराम झाले ना, तुकाराम साक्षात विष्णूचे अवतार होते. म्हणे रामेश भट्ट तुझ्या तुका विष्णू नाही तुझा. तुकाराम विष्णू मध्ये काही फरक नव्हतं. विष्णू तुकाराम रूपाला अवतार घेऊन होते. ज्याच्या मुखानं वेदाले शास्त्र येतं, पुराण येतं, उपनिषद येतं, तेच तुकाराम होते. विठ्ठल म्हणून त्यांना ते भाषा अभ्यास लागलं नाहीये. ते आपोआप त्यांनी माझे केले होते. तेच मुखगत होऊन त्यांनी पुराणात कथेमध्ये वेद शास्त्राचा अभ्यास असे लिहून टाकलेले आहेत. काही अभंग आहेत, मला काय झालं तुकाराम महाराजांचे फार जड आहेत, खूप म्हणजे काही अवघड आहेत. आज सुद्धा लोक कळणं खाली सार्थ आहे ठेवलेलं तरी सुद्धा ते अर्थात काळखोळ झालं नाही. कारण का वेदाचा अर्थ आणि तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये आणून ठेवले. पंचम वेद आहे तुकाराम महाराजांच्या गाथा समजा त्यांचं अभंग आहे. आजचं म्हणतात अवतार भगवंताचं कृष्ण अवतार त्यावेळेस झालं द्वापार युगामध्ये आणि अनेक लीला भगवंतांनी केली. राम अवतार संपल्यानंतर पुढे काय झालं, दुर्जन लोक मात्र पुन्हा सज्जन लोक भिवू लागले. काही सज्जन लोक भिवून निघून गेले हिमालयामध्ये. काही त्यांच्या वडील झाले, तुम्हाला मारली जय मिळते असे लागते बघा. काही लोकांना कोयना घेतून मारून टाकले होते दुर्जन लोक. मारून टाकले असे अनेक जे यज्ञ करून देऊ लागले, पूजा पाठ नाही सगळे करून टाकले होते. दुर्जन लोकांना यज्ञ याग होम पूजा कीर्तन प्रवचन ते पसंत पडत नाही. बरं काय सांगा की त्यांना पसंत होत नाही. बघा त्यांना फक्त काय नाही, संसार करायचं, पोटाला खायचं, यावर जीवन सुखम जे घेतं ऋण तत्वा घातन ते घेतं. भस्मच्या देहाचे घेतो भस्मशे पुन्हा काय म्हणून कुतः एक श्लोक आहे. यामध्ये देह आहे तोपर्यंत खावा पिवा मजा करावं आणि बाकी काढावं, पण खाऊन पिऊन आनंदामध्ये राहावं. तर काही दुर्जन लोक मला किती जरी देहात मोठे केलं तरी देह राहणार आहे का? एकशी जाणार आहे. नाशिवंत देह जाणार सकाळ आयुष्य खातो काळ सावधान. नाशवंत देह आहे महाराज. किती खाऊन पिऊन मजबूत ठेवलं तरी काहीशी आणि देह सोडून आत्मा निघून जातोय तेव्हा आपण तेच इथंच पडावं लागते. काही उपयोग असं नाही. म्हणून संतात जोपर्यंत आत्मा देह एक आहे तोपर्यंत आणि आपण ते चिंतन देवाचं केलं पाहिजे. हे पुन्हा पुन्हा संतांनी सांगतात. बरं मला विशिष्टता थोडक्यात सांगतो बरं. आणि हे
अशाप्रमाणे आपण चिंतन देवाचं केलं पाहिजे. फार दिवसानं मनुष्यते मिळालेलं आम्हाला सगळ्या देहामध्ये श्रेष्ठ असं मनुष्यते नाव झाला भोवता दिसी लाहो करा प्रेम नाशी मनुष्य देहाची उत्तम जोडी जोडीली हे हरिनाम सादरे. फार दिवसानं हा देह मिळालेला आहे. सगळ्या देहातून भागवतामध्ये 30 नाम सांगितलेले आहेत. क्रमोन्नतीनं हा देह त्यामध्ये ते मिळालेला आहे. इतर देहामध्ये आपण क्रमोन्नतीनं एक झाली देह एक झाली देह एक झाली देह एक असं घेत 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 आणि शेवटला इथं मनुष्य देहामध्ये आलेले आहोत. सुकल्या वर्म फेरा पुढे चुकलं म्हणजे पुन्हा खाली यावं लागते. डोंगरे महाराजच्या भागवतामध्ये लिहिलेलं आहे की हे देवाकडे स्वर्गाला जायला फार दूर राहिला. स्वर्गाला जायला 84 लाख 84 लाख म्हणजे कमी 84 लाख एक कमी 84 लाख आणि वर 500 पायऱ्या आहेत. सध्या दिले त्यांनी एक कमी 84 लाख आणि पायऱ्या आहेत वर आणखी 500 पायऱ्या आहेत. म्हणजे काय हो एक कमी 84 लाख जे पायऱ्या आहेत ते सोपं आहे ते चढायला. पुढे वर 500 आहे मनुष्य देहात जायला. आणि मनुष्य देहाला 500 पायऱ्या असून सुद्धा आणि ती जळ आहेत उंचीवर आहेत पायऱ्या. हे बाकीचे जे पायऱ्या होते हे सरळ होते सर 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 मनुष्य एक घ्यातून एक घ्यात एक घ्यातून एक घ्यात असं येत गेलेलं आहे. पण ते शेवटचे 500 जे पायऱ्या आहेत ते म्हणजे 500 काय आहे तर मनुष्य देहामध्ये ज्ञान आहे चुकलं की इतर देहामध्ये काय गेलं आणि पशु काय पाप पुण्य जा नदी पशु काय म्हणजे कोणी करत नाही त्याला कोणी जीवनात घालत नाही. पण मनुष्यही मनुष्याला ज्ञान असल्यामुळे मनुष्य देहाला जे चुकलं म्हणजे त्याला दुःख भोगावं लागते असं आहे मनुष्याला. त्यातले 500 पायऱ्या जे आहेत ते जड आहेत. सामर्थ्य काय फार जपून चढावं लागते. मनुष्य देहामध्ये फार जपून लागावं लागते. चुकलं म्हणजे कुत्र्यापेक्षा प्रक्रिया देवाला माणूस असं आहे. म्हणून ते 500 पायऱ्या चढताना जरी सावधान चढलं मनुष्य देहामध्ये तर शेवटला जाऊ शकते. कारण का हे देहातून स्वर्गच प्राप्त आहे वैकुंठ कैलासाच प्राप्ती होते. जरी चुकलं म्हणजे पुन्हा फिरून खाली पडला लोळत लोळत तर 84 लाख पुन्हा जावं लागतं. म्हणून संतांचं म्हणणं आहे ते 500 पायऱ्या म्हणजे काय मनुष्य देहामध्ये थोडं नियमाने वागावं लागते. नियम फार श्रेष्ठ घेतात. पण दुसऱ्या देहाला नियम नाही पाप नाही पुण्य नाही काय नाही. त्यांना कसं व्हायचं कोणी त्याला काम करतं असं का करतं आपण विचारणार नाही. मन आम्हाला विचारतात असं का केलं ते मनुष्य तुम्हाला ज्ञान आहे असं तुम्हाला कळणार का असं म्हणतात बघा. म्हणून मनुष्य देह फार अवघड देह आहे फार ज्ञानी देह आहे. म्हणून या देहामध्ये आपण चांगल्या रीतीने वागायला पाहिजे संतांचं म्हणणं आहे. तुकाराम संतांना आम्हाला समजा हे देह पवित्र पुण्यवान देह आहे. लाभ झाला भगवताराची फार दिवसानं हा देह मिळालेला आहे. फार दिवसांनी मिळालेला आहे आणि याला नाश करू नका. आणि काय करा घेई आहे ना साधने काय करू नका. आणि थोडं तुमचं बॅकवर्ड म्हणजे माझ्याकडे आचार विचार सुद्धा ठेवा आणि ते देवाचं नाम स्मरण करा. हेच कलिकामधलं मोठं साधन आहे असं महाराजांचं प्रमाण आहे. तिला नव्हता संकल्प सुद्धा सगळ्यानंतर पुन्हा दुर्जन लोक खूप मात्रे व्यापार युगामध्ये सज्जन लोकांना जे काही त्रास देऊ लागले सज्जन लोक काही पळून गेले मारायमध्ये काही मरून गेले काही त्यांच्यावर दुर्जन झाले. दुर्जन झाल्यावर असे बरेच दिवस गेल्यानंतर पृथ्वीला भार झालं आणि पृथ्वी गायली भेटली. लोक सांगल्याबरोबर पृथ्वी गायली भेटली ब्रह्मदेवाकडे गेली. म्हणजे खूप पाप झाले तुम्हाला कळणार का पृथ्वीवर सृष्टी निर्माण केलेला आहात फार पाप झाले तुम्ही काहीतरी करा. ब्रह्मदेव म्हटले हे माझं काम नाही काय करायचं हे काम आणि भगवान विष्णू महादेवाचं आहे. हे लोकांचं काम आहे दुर्जनाचा नाश करणं. हे माझं काम नाही मी काय दृष्टी पुस्तक करणार आहे मी पुस्तक करणार आहे. पण बाकी रक्षण करणारे नाश करणारे ते दोघं आहेत. ते काम त्यांचं आहे माझं काहीच नाही आहे. सगळा बघा सगळा जवळ विष्णूकडे सगळे म्हणून देव लोक आणि ते पृथ्वी गायकामध्ये असलेली पृथ्वी आणि ब्रह्मदेव क्षीरसागराने क्षीरसागरामध्ये भगवान लक्ष्मीचे झोपलेले होते आणि त्या ठिकाणी देवाची प्रार्थना केली. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायण जगव्यापका जनार्दना दयना विनया सकळ देवादी देवा भगवानाची गिरिवा महादेवा महादेवा शिवा सद्रूपा असे कुठेही नाटाचा भाग आहे. अशाप्रमाणे भगवंताची प्रार्थना केली. शांताकारं जगशयनं
आकाशवाणीने कोणी घेऊ नका. आता मलाही कळालेलं आहे पृथ्वीला फार भार झालेला आहे पापाचं आणि मला अवतार घेऊन यायचं आहे. आता माझा 8वा अवतार होणार आहे. राम अवतार संपलेला आहे. लोक मात्र गेले दुजन लोक आणि अवतार घेऊन येऊन मी कृष्णाचा नाश करतो. तुम्ही काळजी करू नका म्हणून पुढे परत जा. पण त्याला वेळ यावं लागते. त्याला वेळ यावं लागते. ते बघा जे शिवपुराण शिवपुराण कथा त्याच्यामध्ये दिवले सांगितले बघा किती पाप करतात दुसऱ्या लोक पण हे अवतार घेऊन त्या दुसऱ्याला मारतच नाही. त्याला म्हणजे एवढं पाप तुम्ही डोळ्याने पाहू लागला तर ते दुसरे लोक करायचं त्रास द्यायचं लोकांना तुम्ही अवतार काय घेणं गेला तर त्याने तेव्हा महादेवाने सांगितले तसं जमणार नाही. अवतार घ्यायला मला जमणार नाही. तसे मागलं पुणे पुणे संपल्यापर्यंत त्यांना काही करायला जमत नाही. ते मागल पुणे संपलं की मग तेव्हा त्यांचा नाश व्हायला काहीच वेळ लागत नाही. मागून आता बघा काही लोक म्हणतात महाराज ही फार पापी आहे अनिष्ट चालते अधर्म चालते देवा चांगलं ठेवलं आहे का बरं. देव देव म्हणतात देवाची पूजा पाठ करतात नामस्मरण करतात आणखी त्यांना देवाने का बरं असं त्रास ठेवू लागलेला आहे का गेलं ठेवलं आहे त्यांना. एवढंच काम आहे. माझी केंद्र पुण्य पापाचं प्रतिफळ आहे. मागं संपल्यापर्यंत त्याला काही कमी पडत नाहीये. त्यांचं मागेला पाप आहे. पाप राजेपर्यंत त्यांचं कधी घेणं सुरू पडत नाहीये. त्याकरता संतांचं म्हणणं आहे की कष्टात देवाचं नाव घ्या सुख होईल आणि सुखादे देवाचं नाव घ्या सुख टिकून राहील. नाहीतर राहत नाही. बरं पण सुखामध्ये काय करतात लोक देवाला विसरतात. काय कमी आहे मला म्हणतात आम्हाला काय कमी आहे म्हणतात. बरं असं म्हणायला नको आहे. बरं सगळं देवाची आहे. फार लोकांना मला पाहिजे म्हणणारे आहे पुष्कळ लोक पण तसं मिळू शकत नाहीये. काहीतरी मार्ग आमचं पुण्य त्या पुण्यद्वारा भगवंतांना संपत्ती संपत्ती सर्व आनंद ठेवलेला आहे. हे भगवंताची देणगी आहे. विषय सुद्धा त्याला दिलेला आहे. देवतेला देव भजना म्हणतात पुढे झाला पांढरा बालिकेचा ते सुद्धा देवानं दिलेले आहे. उभ्या निमित्ताला आई बाप आहेत देवानं दिले आहे ते. पण आम्ही त्या देवाला विसरून गेलेले आहोत. हा गोष्ट वेगळा आहे. पण संतांचं म्हणणं आहे की त्या देवाला विसरू नका हेच महत्वाचं आहे. ते पाप केलेलं आहे तुम्ही भोगा तिथे तुम्ही पुण्य करा. आता ते पुण्य ते सगळेपर्यंत पाप त्याच्या दुःखच होणार आहे. त्याला ते मागं पाप संपलं म्हणजे ते आपोआप सुखाची प्राप्ती त्याला होत असते. बघे असं आहे. माझ्या भगवानचा बापा जवळ आलेला आहे. मग तेव्हा काय झालं आता देवाचा अवतार देवाला अवतार कुठल्या देवाला तुम्ही जाऊन घ्या. मला माहिती आहे मी अवतार घेऊन येतो. देवकी वसुदेवाच्या उदरी त्यांनी महापुण्य केलेत मागे. मला मागितले त्यांनी ते मुलगा होऊन या माझ्या घरी म्हणून आणि तपश्चर्या केलेत माझे फार मोठ्या म्हणून मला त्यांच्या उदरी अवतार घेऊन यायचं आहे. तू सगळे लोक निघून जावा तर वेळ आहे. थोडं त्या पावसाचंही पाहिजे भरावं लागते. थोडं भरल्यावरही मी येतो त्याला मारायला म्हणून सांगून सर्वांना पाठवून गेले आहेत. पुढे बरंच कर्मण पॅटला लावून देवाची पूजा करू देणार कीर्तन करू देणार भजन करू देणार यज्ञ करू देणार कुठे वाटते भजन करू देणार काही नाही होत. सगळ्याला मारून टाकणार. बरंच पाप झाल्यावरती तेव्हा देवाला म्हणतात आता जास्त वेळ घडू नये. म्हणजे भक्त लोक खूप त्रास व्हायला लागले. आपण अवतार घेऊन जावं असं वाटलं. लक्ष्मीला म्हटलंय लक्ष्मीला तुझा कोणी पुन्हा जीवन राजा आहे तू अवतार घेऊन पुढे नाव ठेवू घे तुला एवढं मी लग्न करून घेतो असं सांगितलं. आणि शेषाला म्हणजे तुझा 7वं रूप घेऊन जा. 7वं म्हणजे 6 लेकरं. तिकडे काय झालं वसुदेव देवकी दोघं वसुदेव होता. देवकी कंसाची बहीण होती. हरियामध्ये काहीतरी जुळलेले आहेत. त्याचा अर्थ आपले लोकली पुराणे नाटकीय शब्दज्ञानी काही अर्थही लोकलेले आहेत पुराणामध्ये. असं म्हणून तरी काही लोक तुमच्यावरती सांगितलं मी ही कथा आहे. शिवला त्या कथा आहे 15 वाजता दुसरं कथा आहे ते उदाहरण शिवला होत आहे. तर म्हणजे एक कथा आहे तू चांगलं वाचून बघा. ही कथा आहे त्या अध्यायामध्ये राजा होता त्याचं नाव होते कर्माशपाद. विशिष्टला हे देतात पाय भरण्याचा होता त्याचं नाव कर्माशपाद राजा पडलं. कर्माशपाद राजाला श्राप होता. एक राक्षस असे श्राप होता म्हणून समजा मी त्यावेळेस आणि त्याला संतती त्याला म्हणजे तुला घरी जायला भाग नाही असं त्याला श्राप होतो. त्याच्यापेक्षा पुढे आपण सांगायला नको आहे. सर्वांना कळते म्हणून समजा आज पुढे भविष्य होतं त्याला. ते भविष्य असताना ते कसं जन्मले पुढे भविष्य ते हरियामध्ये विलामध्ये गरज घेऊन तुम्ही लक्ष पण नाही करत. चूक आहे ते 100% चूक आहे. तेच कथा गुरुजींच्यामध्ये आहे. तेच कथा गुरुजींच्यामध्ये आहे.
मी जर वाचून बघा ते काय झालं त्याच्यामध्ये कथा फार छान आहे. रसलाप लागला होता पण संत सांगितले, गुरु सांगितले आणि एवढं तीर्थयात्रा कर, तुझं पाप निघून जाईल. सत्संग कर जाऊ तीर्थयात्रेमध्ये आणि तुझं पाप निघून जाईल. मग तेव्हा राजाने 12 वर्ष तीर्थयात्रा केला, सत्संग केला, पाप निघून गेलं. पुढे त्या लेखबाळ झाले असं हे खरं आहे का ते खरं आहे सांगा. अवघडपणाचं ग्रंथ हे झालेले आहे. असं तुम्हाला काय म्हणणार पण आम्हाला विचारतात असं कसं काय काय मला त्याचं काय मिळते काय सांगा सांगा. म्हणजे जे खरं आहे ते आपण घ्यायचं, जे खोटं आहे ते टाकून द्यायचं. हंस पक्षी बळी उत्तम आहे ते घ्यावं आणि जे कनिष्ठ आहे ते आपण टाकून द्यायचं. तिला आपण जायचंच नाही, तिला आपण जायचंच नाही. तिथं भगवान कंसाची बहीण होती देवकी, हे सत्य आहे. कशी होती काय होती काय काय मिळत ते बहीण होती. आणि पुढे काय झालं, वसुदेवाला ठरलं. वसुदेवाला 6 बायका होते पहिलंच, 7वी बायको होती देवकी. माझी पोट घेत होती बघा, सामर्थ्य वगैरे पोसायचं. आता बघा बायका होते 16,108 कृष्णाला. कधी कथामध्ये एखाद्या भांडी पण भेटले 2 जण म्हणून. आता रामाचं तरी कृष्णापेक्षाही 5 पट जास्त होती. 80 असा प्रकार काय नाही तर लिवलंय पुराणामध्ये नावं पुराणावर वर्णने जास्त पुराणामध्ये. 80,000 बायका होते रावणाला पण एकाला भांड भेटले होते असं लिहिलं नाही त्या पुराणामध्ये रामायणामध्ये. ते लोक योग्यतेप्रमाणे पोचत होते व त्याला कुणाला काही काही पुढे देत नव्हते. जाऊ द्या त्यातून जायचं नाही. हे पुराण आहे, नावात पुराण विस्तार करून दिलेले आहेत. कुंभकर्णाचं तोड एवढं किती 12 होतं. एका गोष्टी येत होते त्याने ब्राह्मण होता जातीनं, ज्ञान होता कुंभकर्ण. ज्ञानसाठी काय रावणाला दादा चुकत असतो त्यानं बरोबर नाही. बरं सीता हा लक्ष्मीचा अवतार आहे, त्यानं चूक केला. वंशाचं तुझे नाश होते वंशाचं सोडून दे, घेऊन देव काय कामाला तुझं तू आनंदानं कर. ऐकलं नाही होते माझ्यानं कुणाचं पाया पडणं होईना मी परत देणार. मला माहिती आहे भगवान राम परमात्मा आहे म्हणून मला कसंही मारतोय हेही माहिती आहे. त्याच्यातून मला म्हणायचं आहे पाप केलो मी त्या हाताने करून मोक्ष पाप करून घ्यायचं आहे मला. म्हणून मी सीतेला आणलं. मला काय माहिती नाही का सीता मला वश होत नाही म्हणून सगळं माहिती आहे मला. माहिती असून मी असं काम केलेलं आहे सांगितलं होता रावणानं. उद्धार केले माझ्या राक्षस कुळाचा मी ते सीतेला आणून तर रावणाचं म्हणणं आहे. अशा प्रमाणे त्या देवकीला लग्न ठरलं वसुदेवा बरोबर. ठरल्यानंतर मग आता कालचं सांगतो कृष्ण लीलेमध्ये वडा घेऊन आलेले आहेत. आल्यानंतर मग ते मागे काय पूजा होती त्याला असं नाव आहे तुम्ही विष्णुराय महाराजाला शेखर महाराजाला आमचा म्हणणं गेले ते चूक म्हणतो म्हणजे सह्या सह्या म्हणून असं चूक होते. श्रीमंत पूजा आहे ते सेवती नाही ती विचारा की म्हणतो शेखर महाराजाला. श्रीमंत पूजा वागेचा नाही ते वाघ निश्चय आहे ते दंड करायचा. विचारा तुम्ही मला मी काय शाळा नाही. आणि इतके सर्व कार्यक्रम झालेले आहे पहिल्या दिवशी. नंतर दुसऱ्या दिवशी अभिज लग्नावर जास्तीत जास्त देवाचे लग्न महादेवाचे लग्न हे संध्याकाळच्या वेळेस वरज मुहूर्तावर झाले. वरज मुहूर्तावर पण आता आम्हाला माहिती नाही कोणी 5 लाख कोणी 1 लाख कोणी 2 लाख कोणी कसं कोणी कसं. पण जास्तीत जास्त देवाचे लग्न झाले कोणी संध्याकाळच्या वेळेस वरज मुहूर्तावर झाले. वरज मुहूर्तावर असं अवघ्या तिकडे जायचं आणि आपण जे आहे ते आपण तसं करायचं. मी लिहिलेलं बघा तुम्ही कारण पुराणामध्ये वगैरे. लग्नाची वेळ झाली आहे. अक्षता पडलं वसुदेव देवकीचा. खूप आनंद आहे लग्न बहिणीचा आहे म्हणून. काय करतो ते मागे गीत काढतो ती आमच्या ते होतं मागे गीत गेलंय मी सुद्धा. तर देवकाळ आहे देवकाळ तसा देवकाळ तुम्हाला माहिती मी काय सांगत नाही. देवकाळा देवकाळाचं देवकार्य नाही ते देवकाळा झाले अधिकारमध्ये. महाराज दुर्दू देशातून दारू लागतो पियाला. दुर्दू देशातून म्हणून खूप येतात त्या दिवशी फुगट नव्हते बघा त्या लग्नाचे घरचे प्रणाली देते किंवा देत होते. ब्राह्मण दक्षिण 10 रुपये देणार पण 10 रुपये 25 रुपये कसं देवाला त्यामध्ये पटी मागायला 100 गोष्टी होते. तुमची गाव पुणेवाने येतं साईबाबाचं क्षेत्र आहे हे. पांडुरंगाची एवढी मोठी मूर्ती थोडं मंदिर बांधलेलं आहे. तुम्हाला पाहून खूप आनंद झालेला आहे. विश्व व्यापक पांडुरंग कृष्णाचं चालतात आहे ते चालतात कृष्णामध्ये आता सदैव उभा टाकलेलं आहे. असं
दुसरं काम चालावं कशाला नसून पैसे उत्तम कामाला खर्च व्हावं हे बरं असते हो. दारू खेळणं, जुवा खेळणं कशाला येते सांगा. मी पुन्हा एकदा दुसऱ्या सांगतो बरं, ते कळणं आमच्या इथं जे लोक ते पुढे नाही बोलत असले म्हणून ते बोलायचं. ते लोक ते येत नसले लोक ते येतही नाही. माझ्याकडे काही लोक येतात बरं, पंचायत वगैरे येतात. महाराजांचे भोगल आरोग्य काय उपाय आहे, काय उपाय काय होते त्याला. आमच्याकडे काय उपाय आहे, काय जादू आहे, काय मंत्र आहे ते काय सांगा. एक सांगितलं मला, तुम्ही दारू पिंड कुठे घेऊन जावा तुम्ही कधी सोडतात ते लोक. स्वतः आपल्या मुलाला सोडे ब्रह्मन मन ग्रहालय प्रसन्न सिद्धीचे कारण गती अधोगती मनाची युक्ती मनला वा एकांती साधूसाठी किती प्रमाण द्यावं सांगा. मन चंचल आहे पण या मनाला स्वतः बुद्धीनं त्याला ठरवावं लागते. हे बघा, इंद्रिय जे आहेत ते आमचे 10 इंद्रिय खाली सांगितलं. पंचेंद्रिय कर्मेंद्रिय म्हणजे ज्ञानेंद्रिय. ती 10 इंद्रिय मनाची आधी नाही. डबल आहे का झोपण का बरं. विठ्ठल जेवण नंतर असेल. आता आपल्याला झाले का झोप काय मिळाले लोकांना. ते दास साईबाबाचं अवघड आहे. मला समजा झोप येते कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये, कृष्णामध्ये झोप येते. काय बोलाय काय नाही मला येते. संतामध्ये बसून कोणी सांगा आम्हाला झोप येते खाली बसले की नाते असं काही नाही आहे. जाऊ द्या, विषय काय चाललेला आहे. असं लग्न झालेलं आहे. वरात काढली मागे आता देवकाला नूतन मागे बसून जा. देवकार्य पूजा पाठ करतो ते हा गोष्टी घडला आहे. देवकार्य दिवशी अभिषेक पूजा पाठ करून देवकार्य करतो आणि बिल करतो. ते शेवटला संध्याकाळी नवनवरीला रथामध्ये किंवा त्यामध्ये बसून मोठ्या प्रेमानं बेरवेत हनुमान मंदिराला आणत होते. मग कसं रथामध्ये बसलेला बहिणी आपल्या वसुदेवाला कंसानं स्वतः झाला सारथी बसून जा. आणखीन रथाला जे काही गोळे मारत बाजा बजंत्री सर्व काही आहे जगात आहे. सर्व काही गाजवीत आणखी मारुतीला येऊ लागलं तर विशीच्या बाहेर आला. आकाशवाणी झालं. सगळे कंसा एवढंच गाणं करतो. त्यात बहिणीचं जो आठवण मुलाला मारणार आहे. मग बहिणीला फॅन झाला मारण्याकरिता बाबू सांगतो बरं मुसांना रोखविले. बंदी टाकला त्याला. पुढे काय झालं, बंदी टाकल्यानंतर मुलं तिथंच राहिली. सुरे होते होती सगळे काही वराड बंद होऊन गेलं. बाजा बंद झालं सुद्धा. लग्नामध्ये विघ्न आलं. सगळे परत गेले. ते दोघं राहिले बंदी शाळेमध्ये आणि ते उपनशेत त्याला सुद्धा बंदी टाकल्यामुळे कंस आपण स्वतः राजकोट लागला. कंस दुर्जन होता. दुर्जन होता लागलेला आहे. पुढे गाजवीच्या पक्षामध्ये मुलगा झाला. देवकीला बोलल्याप्रमाणे आणून ते मुलाला कंसाकडे दिला आणि कंसाने मुलाला मारला एवढं सांगायचं आहे. ते नारळ झाला मारा म्हणतात ते काय काय आहे ना, पण मारून टाकला त्या मुलाला. ते दगड होता बरे घ्यायचं आपण दुसऱ्या त्या दगडाला मारून टाकायचं. तसं मुला लेकराला मारून टाकू लागला. बालहत्या बोला लागला बरं. हे बालहत्या म्हणतात त्याला. बालहत्या मुलाला पाप जास्त अडू लागलं कंसाचं. एक मारला, 2 मारला. आता बघा आईला कसं वाटत सांग. आणि बाप सहन करतो काही ना काही थोडं होते. आईला सहन करणं होत नाही. तिच्या समोर मुलांना पाय धरून गजावले आपण मात्र टाकायचं. देवकीला ते काय पूजन आहे, दृष्ट आहे. म्हणायला येईना, करायला येईना. देवा कसं कधी येत असेल मला कधी अवसर घेतो सर. देवाची प्रार्थना देवकीनं करत होती. एका म्हणजे 6 मुलं मारून टाकला. 6 मुलं मारून टाकत. आता देवाला म्हटलं तर आपण अवतार घ्यावं, शिक्षण जावं. आता 7 धर्म तुम्ही राहा येऊ आणि मी मायला पाठवून देतो. आणि माया ते गर्भ काढून रोहिणीच्या गर्भामध्ये पोटामध्ये टाकली. आणि तेव्हा शेषाने गेलेला आहे. गर्भात राहिलेल्या बालकामध्ये 7 महिने झालं देवकीला आणि माया योग माया आली. ते गर्भ काढली पोटातून. त्या देवकीचं रोहिणी नावाची बायको होती दुसरी एक, तिच्या पोटात म्हणून घातले. पोटात म्हणून घातले. आता
आता गर्भ 7 महिन्याचं पोट आलं नवरात्र जेलमध्ये आहे तो चिंता पडणार सांगितले नंद यशोदेला असं काय झाले मला काय की 7 महिन्याचं पोट आले कसं करू त्याला चिंता पडलं असं कसं झाले म्हणून आकाशवाणी झालं देवाचं काय चिंता करू नका आणि हे पोट हे आणि लेकरून वसुदेवाचंच आहे योग माहेर म्हणून पोटामध्ये टाकलेली आहे ही आकाशवाणी सांगितली मग तेव्हा सर्वांना आनंद वाटलेला आहे पुढे जन्माला 2-3 महिन्यामध्ये त्याचं नाव ठेवले बाईला मी एवढं सांगतो बरं आता भगवान तिने लक्ष्मी गेले पंढरपूरला तिथे जन्म घेतली तिचं नाव रुक्मिणी असं पडलेलं आहे हरिजामध्ये किंवा भागवतामध्ये रुक्मिणीपेक्षाही राधेचे कथा फार आहे राधेचंच कुठे बघा ते सगळे राधेचंच मूर्ती आहे कृष्णाबरोबर रुक्मिणीचे कमी आहे द्वारका रुक्मिणीचं मंदिर आहे पण थोडंसं बाहेर आहे 3 किलोमीटर वरी आहे पण राधेचं कृष्णाजवळ अखंड राधेचंच मूर्ती राधा अति प्रेमाची बायको होती ज्यावेळेस सांगितला होता भगवान ही आंबरपट्टी होती रस्त्यामध्ये जाताना उतर जाताना राधा कसं करून कसं तुला माहिती आहे मी अवतार घेऊन आलेला आहे तुला पुढे काम करायचं आहे राक्षसाचा नाश करायचा आहे कौरवांना मारून टाकायचं आहे तू असं केलं कसं होईल मला काही धक्क्यापासून प्रपंच करायचा आहे का मग राधा वाट सोडली मी कसं करत होता तो काय केलं एवढ्या दिवसामध्ये शेवटला मला येऊन द्वारकेमध्ये भेट सांगितले देवाने सांगितले मला देवाची अवतार संपायचं वेळ आलं तेव्हा काय केली राधा बद्रिकाश्रमला होती राधा बद्रिकाश्रमून राधा आली द्वारकेला देव बसला होता मांडीवर बसली मांडीला येऊन डाव्यामध्ये बसली मांडी बायकोच राहते मांडीत बसली रुक्मिणी आली तिथून रुक्मिणी होती पटराणी मुख्य बायको होती असं होतं नियम की रुक्मिणीच उठत होते सगळे बाकीचे 16,800 जे होते ते उठत होते असं नियम होतं कारण मोठी होती ती रुक्मिणी रुक्मिणीपासूनच पांडीवर आहे सत्यभामा वसुदेव जांबवती वसुदेव पण ती आली की उठा असं नियम होतं पण रुक्मिणी आली राधा नाही आली तिला का माहिती आहे नियम तिला होती पहिल्याची अतिप्रेमाची भगवान कृष्णाचा रूप समजा तिला काहीच माहिती नाही हे जरा उठा परा म्हणायचं कुठल्या गेली मग तिला पाहून राग रुक्मिणीला मग तिला तिथून बाहेर पडली सीधा दिंडीवनाला पंढरपूरला आली भगवानच्या दुकातून मागे आले तिथं कुंडीकराय होते त्यातून त्या आईबापाला काल तुम्ही सांगितलं ते सुद्धा विचार होते पहिले बायकोला खांद्या घेऊन आईबापाला म्हणून चालले होते पंढरपूरला पण तिथं नंतर त्यांनी सुधारले समजा सुधारल्यानंतर मग किंवा मग तिथं आईबापाची सेवा करताना पाहून की देवाला खूप प्रसन्न झालं तिथंच थांबले ते विचार टाकलं त्यांनी आणि त्यावर उभा टाकले असं उभं राहून म्हणजे काय मागायचं कुठे काय असं उभा टाकलं तुम्ही नंतर टाकलं त्यानं शब्द हे फार शब्द महत्वाचे आहेत तर तुम्हाला काय सांगावं ते अभंग्या काही हरी स्वामी काज तुम्ही पूजा करता स्वामीचे कार्य करत नाही बरोबर आहे कारण काम उपयोगाचं नाही गुरुभक्ती करत नाही देवाची पूजा करता ती लाभ होत नाहीये ते तर आईबापा सेवा करत नाही देवाची पूजा करता आईबापाला घरातून बाहेर करता मारता देवाची पूजा करता तुम्हाला फळ मिळत नाहीये आणि स्त्रियांनी पतीचे पूजा करावं किंवा त्यांची सेवा करावं तरी तुम्ही न करता नवऱ्याला सेवा देऊन देवाची पूजा करता व्रत उद्यापन करता लाभ तुम्हाला त्याचं मिळू शकत नाहीये जे हे करते नाही स्वामीचं कार्य आणि पितृवचन सेवापती आईबापाची सेवा ते करावं त्यांनी स्वार्थाला आपल्या सुरुवात केली त्यांनी आईबापाचा स्वार्थ आहे बरं मुलगा मोठा होईल तुमचं म्हातारपण येते मुला प्रोत्साहन करेल असं आशा आहे आईबापाला आपण त्याला आत्मा तरी केलं ते सांगितलं लहानपणामध्ये आम्हाला वाढवेल महाराज खूप सेवा तुमची सेवा केली काय काय सांगत तुम्हाला सेवा सांगितलं करावं काय पण तिचे आठवण ठेवायला पाहिजे काय काय केली नाही सांगा मला हातानं जेवण घालत होते दूध पाहिजे होते संडास नगरी गेलं नसत दूध लागत होते जेवताना नसत होते की लेकरात पण माझं तिने मीठ मागले नाही
तसंच उठून जे काही हात धुवून छंद असते धुवून पुन्हा जेवायला बसतो. एवढी आईबापांची उपकार आमच्यावर आहे. देवाचे उपकार कशाने उत्तर दिला काय कमी झालं सांगा मला. काम चांगलं आहे, डोळं चांगलं आहे, ताकद आहे, बुद्धी चांगलं आहे, काय देवानं दिले मला सांगा. तरी त्या देवाचं स्मरण आपण केलं पाहिजे. आईबाप सेवा आपण त्याचं केलं पाहिजे. त्यांना केलं पाप राहते. किती पूजापाठ करा, किती कीर्तन प्रवचन करा, आई बाप्पाला देऊ नाही जात नाही. सर्व काही केलं घ्यायला काय तुम्ही एकदा पूजा करणार काय पांडुरंगाची मारेपासून. पण स्वामी काळ गुरु भक्ती काय ठेवा, पितृवचन सेवा हे करा. देवाची हेची विष्णूची महापूजा, हे देवाची पूजा केली पाहिजे. अनुभवानं नाही तुझा हेच पूजा आहे, दुसरं काही नाही. पुढे काय आई बाबाची पूजा करत होता, सेवा करत होता. शिव्याला पाहून भगवंताने निघून गेले, तिथंच थांबले, उभा टाकले पांडुरंग. आता उभा टाकून सांगितलं आहे ते सांगावं आता पण उभा टाकून तिथंच आहे. कधी आहे भीमा चंद्रभागा नाव आलेलं आहे. जे दोन अर्थ आहेत सगळ्याला माहिती मला काही लोकांना. चंद्रावळी असं वाटतं आहे ती नदी, चंद्रावळी चंद्रभागा म्हणते त्याला. दुसरं म्हणजे चंद्र जे आहे ते गुरुपत्नीचा अभिलाष केला होता. चंद्र गुरुपत्नीचा अभिलाष केला होता, श्राप लागला होता. म्हणून त्यांनी इथं पंढरपूरला येऊन नदी भीमाचं स्नान करून इथं राहिला 12 अक्षर काही त्याचं पाप निघून गेलं. म्हणून त्याला चंद्राचं पाप गेलं, भागा म्हणजे पळून गेलं. चंद्राचं पाप गेल्यामुळे चंद्रभागा असंही त्याला नाव आलेलं आहे. असं अनेक ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. म्हणून मी सांगतो तुमच्याकडे असं जे काही लिहिलेलं आहे. आतापर्यंत त्याचं उभा टाकलेलं आहे. पंडित राजाच्या भक्तीनं ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरपूर आहे. त्या ठिकाणी तसं झुकडीच्या मागे पंढरपूरला आलेले आहेत. कुणी गायचे भक्ती पाहून तिथं उभा टाकलेले आहेत. बघा बघा आई भीमा तिरे एक बसविले नगर रामाचं कृष्णाचं कृतामध्ये तुलामध्ये किती अवतार गेलेला आहे. सध्या अवतार आहे आमच्या पांडुरंगाची. सध्या नागाचं शक्ती फार मोठं आहे सगळ्यांना. म्हणून उभा टाकलेलं आहे ते पांडुरंग. पुढील राहायच्या आईबाबांनी शेवाला पण उभा टाकलेला तिथं उभा टाकलेला. आता आम्ही गेली दर्शनाला जोडतोय. म्हणून आईबाबाची सेवा, गुरुची सेवा, भक्तीची सेवा आणि स्वामीनं जे काही स्वामी सेवा शिष्यानं तेव्हा कसं आपला विचार केलं पाहिजे. संतांचं म्हणणं आहे स्वामी सेवा केला मारुती राहिला, स्वामी सेवा गुरुसेवा केला विडोबा राहिला, तुकाराम महाराजांची सेवा केलेली आहे. पुढील केला बाबाची सेवा, अनसुयानं केली पतीची सेवा. तीन देवाला जिकडे केलं ती पक्ष सामर्थ्याने अनुसया ती ते पती सेवेचे फलामध्ये तिन्ही देवाला जिकडे केली होती एवढी सामर्थ्य पती सेवामध्ये कळत नाही. हा गोष्टी वेगळा आहे पण ती जी आहे ते सांगतो तुमच्याकडे. जाऊ द्या असं असं केलं की नाही फार वेळ होते. पुढे काय झालं म्हणजे द्वापार युग आलेला आहे. भगवान आता 8वा अवतार योग 7 अवतार बलिदान झाले. पुढे गेले पुन्हा जन्म घेतले तिथंच बलिदान नाव ठेवले. इथं सांगतो पुढे आता 8वा अवतार भगवान घ्यायचा आहे दुष्टाचा नाश करायचा. आणि इथं 8वा अवतार भगवंतानी गर्भात काढले त्याला उघड निघेल त्याला ते जुऱ्या गर्भात आले म्हणून 8वा अवतार भगवंतानी देवकीच्या उदरी आलेले आहेत. तेव्हा तिला आनंद वाटला देवकीला काय केलं काही कष्ट लागलं नाही आहे. तिला असं म्हणते तोंडाला तर कुठला मीच मारणार आहे तसं असं आहे काही बडबड बोलला नाही. कसं म्हणते उभं बसलं कौस ऐकला म्हणजे तुला म्हणता जास्त बोलू नको. पुष्कळ सांगितलं ते ऐकलं घ्यायचं सुद्धा काही बोलायचं बडबड करायचं. ते 9 महिने झाले उभा टाकला भगवान कृष्णचंद्र गेलो होतो ना. 4 मुली आहेत. चक्रगदा पण गटामध्ये आहेत.
आणि देवतेने पायावर पडले देवाला, म्हटले देवा मला लेकरू व्हावं असं तुला मागितलेलं आहे उशिरा करून, असं नाही. मग तेव्हा लेकरू घेऊन पडलेला आहे. लेकराला पाहिली ते पहिले रूप विसरून गेले, रूप पहिले विसरून गेली. चिंता करते आता कसं करावं, चिंता करता गेली आता कसं करू गेला. आता लेकरूने कंसाला कळालं तर मारून टाकते. परत ते भगवंताचा अवतार आहे, त्याला कुठे माहिती आहे. तिला वाटलं की आपल्याला लेकरू आहे, तरी कंसाला माहिती झालं ते मारून टाकते. मग तेव्हा भगवंताने म्हटले घाबरले, त्या काळी बोलणार गेले. आता आम्हीच बोला म्हटलं, हळू कृष्ण म्हटला हरी नंदाच्या नंदाच्या घरला मला घेऊन जाऊन तिथं सोड, जर मायापूर तेथे म्हणजे ठेवी आणि इथे साधारण वर्ष साहेब थोडं पाठ नसल्यामुळे त्रास होते. ह्या गोष्टी वेळेला आहे. तुम्ही कोणत्याही महाराजांना पुढच्या वर्षी मीच येतो असं नाही आहे, मला आरामी नाही ना, येणं म्हणजे नवसा नाही आहे. तुमचे मानकारी पांडुरंग म्हणजे यांचं सर्व काही निर्दोषकाचे लोक असे कमलाकरजी या सर्वांची आणि तशी सर्व काही मंडळीच्या प्रेमामुळे मी आलेल्या खत्री माझी यायची सामर्थ्य नाही. आता अजूनही मला सांगणं आराम नाही होत. सांगतो पांडुरंगासमोर सांगलं, अजूनही मला सांगणं शोध आराम झाला नाही आहे. तरी गोळ्या गेल्या कसं असं अजूनही मागून सांगितलं 2 भेटे. आता कीर्तनालाही बसलो, तास 1 तास झालेला आहे बसून आणि सांगतो बसून जा. पुन्हा नाही बोलवा, आपण कीर्तनाला एक गायक ठेवा. विठ्ठल छान आहे, सगळा पेटी मास्टर दोघे असताना पुढे छान चालतं. एक गायक ठेवा, एक गायक. पैसे काय घेणार थोडे बोलतो, पण एक गायक असताना आणि आमच्या मागे ते सपोर्ट असते मी म्हणतो, त्याच्या मागे मी म्हणतो समजा त्या कळाच्या बाहेर त्या जेवढं पाठ आहे थोडा म्हणतात समजा ते एवढं तर काहीतरी त्यांनी आहे पण भजन चाललेलं आहे. त्यांना आम्ही बदलायला कळायला कोणीच नव्हती. आता इथलं कसं आहेत मला माहिती नाही, वाटत 4-5 लोक नवीन आहेत. त्यांनी असं ते म्हणायला तुम्ही म्हणत चला काय घेऊन नका बरं. नंदाच्या कला घेऊन तिथे मायावर जन्मलेली आहे, मला ठेव तिथं आणि मायाला घेऊन ये. आणि असं सांगितलं हळू भगवंतानी कसं येऊ शंकरा हातामध्ये बेड्या घातल्या, कंसानं पायात बेड्या आहेत, कवाडा बंद झाले, मोठे मोठी किड्या घातल्या कवाडाला. बाहेर द्वारपाळ आहे, दक्षिणेकडे 10 द्वारपाळ असलेले हातामध्ये तलवार वस्तू वाटलेली आहे. कसं मी येऊ मला कंस उसदेव भगवंताने स्पर्श केले, आता ते बंधन तुटलं. ह्याचा देवाला बंधन तुटते. बरं तुम्ही देवाला सांगितलं तुमचं बंधन तुटते. देवाला सोडलं की नाही पुन्हा बंधनामध्ये पडतात तुम्ही, बंधन तुटते. आणि बाहेर आला भगवंतानं, पाय लावलं त्या दरवाजाला, आपोआप दरवाजे खुलले. बाहेर आला, सर्व झोपले. माया घटका सगळ्या शिकावले. रात्री 12 वेळ बघा, जन्मला रात्री 12च्या वेळेस जन्मला कृष्ण रात्री 12ला पावसाळ्यामध्ये. श्रावण मास मध्ये अष्टमी जन्म आहे, त्याच्यात रोहिणी आहे. बुधवार जन्मलेला आहे भगवान कृष्ण रात्री 12 वाजता. राम जन्मले दुपारी 12 वाजता. विरुद्धच आहे. राम जन्मला राज्यामध्ये राजघरामध्ये विषयला प्रतिशाळेमध्ये. त्याचं असंच आहे, उलटच आहे सगळं. जाऊया कथा माहिती आहे. मग आता वसुदेवाने काय केलं ते घडले. लेकराला हातामध्ये काय नाव आहे, देह जावं द्वारा हो रंगी दड भाव जाऊ दे मध्ये काय काय म्हणून बाहेर आलेलं आहे. सर्व द्वारपाळ सुटलेले होते. वरून बारीक श्रावण मास होतं, बारीक पाऊस पडू लागलं होतं. तसेच घेऊन बाहेर निघालेलं आहे. तेवढ्यामध्ये वाऱ्याने टोपलं वाहत आलं. टोपल्यामध्ये सूप कोणते कोणीतरी टोपल्यामध्ये घेऊन झोपलेलं आहे.
डोसक्यावर घडलाय काय देवाच्या नावाने ज्यांना स्पर्श केला असता दरवाजा उघडताय तर तो देव काही करू शकत नाही. बाहेर निघाले, नदी भरून चाललेला आहे, यमुना चाललेला आहे, भरून सुद्धा काय करतो त्याकडून त्याकडला भरून पाणी चाललेलं आहे. शेष आला बरेच छत धरलं त्या भगवंताला, पाऊस लागल्यामुळे डोक्यात कुठलं घेतलेलं आहे काय काय म्हणणार काय कसंही म्हणालं असंही म्हणालं उतरला नाही. पाणी कमरेला आलं, पुराला आलं, गड्याला आलं, घाबरला बरं आणि आई बरेच निघालो. देवाला वाटतं आहे माझ्याकरता यमुनावरी निघालेली आहे म्हणून देवाने काय केलं, उजवून पाय खाली सोडला, अंगठ्यानं स्पर्श केला. 2 भाग झाला यमुना आणि सीधा घेऊन गोकुळला आला. रात्री बघा कमसे कमी यायला तास 2-3 तास लागला असं गोकुळ येऊन नवरेहून गोकुळला यायला. नदीची कडवारी सर्व लोक मथुरेला वृंदावनाला गोकुळला गेलेलेच राहतात. आणि पण एवढं खरं आहे की गेलं की सगळं पाहून यावं होतं, पाहिले कोणतं नाही असं पण नाही. मी आयला मी दुसरं दाखवत होतं, मला इकडनं सुद्धा दाखवत होतं. पण आता मला कुठे वेळ आहे कुठे सांगायला घेऊन जायचं. आपला पण गेले तर कोणी काही पाहिले, कोणी काही पाहिले, कोणी बरोबरला गेले, कोण न गेले. मुख्य देव जे आहे तिथे गेले, कोणी न गेले असं होतं. आणि तिथं एक रूप ठेवलेला आहे त्यांना ती माया कृष्णाला ठेवला आणि ती मायाला उचलून घेऊन सीधा पुन्हा एक गोकुळा आलेला आहे. आता कृष्णाला ठेवला, मायेला घेतला, माया घेतल्या पुन्हा हातकडी पडल्या पायामध्ये, दरवाजे झाकून गेले आणि द्वारपासला जाग झाले आणि ते रडायला गेले. आता पोरगी आहे बघा रडाने तिनं द्वारपा उठले, पळत कंसाकडे गेले आणि सांगितले कंसा जन्मलेला बघा मुलगा जन्मलेला आहे. पण पळत गेले सांगितले कंसाला. कंस सुद्धा 2-3 वाजता टाईम आहे पाठी तुला जाऊन लेकरून ठेवून परत त्याला 2-3 तास लागला असं काय म्हणतो प्रश्न नाही. मग कंस पळत आलेला आहे. कुठे माझा आठवडे कुठ्यामध्ये एक गेलं की मी जिंकलो, मी अमर झालो म्हणून पुढे आला. देवकीला म्हणा कुठे दाखल मला. तेव्हा देवकी म्हणाली दादा मारतोय, मुलगा नाही बरं मुलगी आहे, मुलगा नाही मुलगी आहे, मुलीचा हत्या करणं हा पाप आहे. दादा मार नको रे. पाय झाली देवकीनं त्या कंसाचं. बघितलं बघा दया नाही. दुर्जन लोक बघा राक्षसी वृत्तीच्या होतं, दया राहत नाही. काय सांगतात अनेकांच्या ब्रह्मकुंडमध्ये मोठे बैल कुस्ती गळी राहतात, गाईचे गळी असल्यास राहतात. कसं कापता अजून समजा कसं होतं तुमच्याकडे चांगलं प्रेम आहे मुस्लिम लोकांचं, फार माझ्याकडे प्रेम राहतात लोक बाबा लोक सगळं. पंढरपूरला देव काही बाबांना पायी यात्रा दे म्हणजे बरं. पंढरपूरला बोलले तर मी बाई बाईकडे आले काय काल होते आज प्लीज नाही गेले, काल ट्रेनला गेले वापस गेले काय. नाही देवाचं नाव घ्यायला काही दोष नाही. 7 दिवस होतो. म्हटले हमको आने का है मला पंढरपूर आने का देखने का है पंढरपूर. चलो म्हटलं मला काय आला खूप भक्तीनं स्नान करा, पूजा करा, असे वेगळ्याच आमच्याकडे फराळ घेतली आमच्याकडून म्हणजे फराळ झाले. फराळ केला आमच्याकडे बसून आणि दर्शन केला देवाच्या एखाद्या दिवशी पाय पडला पांडुरंगाचं. आणि भक्ती श्रेष्ठ आहे, त्याचं काही हे नाही. कुणाचे आमच्या इकडचे लोक त्यांचं आमच्याकडे फिरायला मध्ये तुमच्याकडे आम्ही काय करते तो सोंगी काय करते ते. मला ते सुट्टीचं माहिती नाही असं म्हणायचं आहे. आमचे हिंदू लोक करते फिरायला सोंगी मंदिरा करून दे. आपण तिकडे दूर जायचं नको आहे. माझ्यावर घेऊन गेलो मी पंढरपूरला म्हणून मला घरला मुलगा सिरा दिला नको म्हणतात ते ऐकण्यात गेला. ते पुढे थोडं डॉक्टर सांगतात पण त्याला मुलं ऐकलं नाही गोष्टी बोलायला ते काय तरी सांगायला नको कीर्तनामध्ये. आणि मायेला घेऊन आला पुन्हा बंदीत खरामध्ये पायामध्ये बंदी पडले. आता इथं ते मुलीला येऊन म्हटलं ते मुलीला आठवण आहे नाही त्याला मारायचं खराय नव्हतं. त्यामुळे धरला पाय त्या लेकराचं आणि असं लागला खाली आपल्याचं होतं. आता तो निष्ठ किती होती देवी माया
म्हणजे देवीचा अवतार होता, देवीचा भवानी अवतार होता तिचा. बरे गेली आकाश मार्गाला उगाटातली अष्टभुजा होऊन 8 भुजा आहेत देवी, 8 भुजा आहेत देवीला. अष्टभुजा चिंकू लागले आकाशात झाले दृष्टा कंस. काय म्हणतोस रे तू, तुला मारणारा कुठला जन्म घेतलेला आहे, तुला कसे मारणार आहे. आता सुद्धा पडलं घरी बसला. कृष्ण गोकुळी जन्मला, दृष्टांत काम वसुदाला गेला इकडे जन्मला डोंगरामध्ये. आनंद आहे सगळ्याला. नंदाला भेटू झाला मुलगा म्हणून खूप तिथे आनंद होऊ लागलेला आहे. तिचा खूप कुठे चिंता आता माझं वैद्यन गेलाय कसं, जर म्हणजे मृत्यू जवळ आलाय कसं करावं. दुर्जन लोकांना मृत्यूची फार भीती वाटते. आम्हाला मला भीती नाही. दृष्ट लोकांना फार भीती वाटते मृत्यू म्हटले. येऊ लागला कसं करावं चिंता पडला. मिटिंग घेतला राक्षस लोकांना बोलवून. तिथे पूतना आली. पूतना होती सत्य बहीण नव्हती, मांडली बहीण होती, मांडली बहीण होती. पूतना आली दादा सध्या खरं तू आता घरात पोचला असं रोज काय म्हणता का दुसरे एक दिवस डेडवेळ एवढं जन्मदिलं आज आत्ता जाऊन मारून घेतलं. ठीक आहे तिला आनंद वाटलं. पुन्हा एवढी राक्षस कपटी राक्षस आहे मुख्य कसं की मारती माझ्या बैलांमध्ये आनंद वाटला त्याला. 8.5 लाख नऊवारी मागे डोळ्याला दिसतो तो काटा काढून 8.5 लाख नऊवारी त्यावरची किंमत भारी झाली आणला त्या देशवीला मला पुतणेला देशवीला सोनी नवीन घटला पुतणेला बाई जाऊ नये जे होऊ नये माझ्याला भीती दूर कर म्हणून त्या बाईला पाठवून दिलं. जेवढे भागवतामध्ये ते जेवढे सोळी काय घडल्यानंतर त्यांना परत पृथ्वी त्याला माहिती होतं. पहिले जुळे मेसून पाठवते मागे मेसायचं पहिले तू मेसून पाठवले विठ्ठल विषयाचं नाव आहे कालकूट विष. स्पष्ट करून जाऊ तेवढं डेंजर विषय होते. एवढं जे काही खराब विषय होतं दोन स्थळांमध्ये विषय म्हणून भेटली. नटली रंगेवाडी सुंदर सुरुवात घेतली. विनोद नाही का सांगतो ते एका लग्नामध्ये घेतलं असं नाव सांगितलं. ती मुलगी होती फार फार सुंदर. मला वाटतं हे मुलगा असलेला आहे तिला कसं काय दिले बाबा ह्या मुलाला, कसं काय दिलं ह्या मुलाला. चिंता पडलं. मुलगी एक नंबर मुलगी होती. मुलगा काय की नको तो साधा बघायला कसं काय दिले बाबा. आपले चांगल्या तो दिले असतील गरीबाचं दिले असतील. लग्न झालं मलाही पद्धती तुला लावला गेलो खूप तो जाऊन दिला शिक्षण म्हणून. मला लग्न झाल्यावर एक पुन्हा 2 महिने थांबून पुन्हा त्या गावाला गेलो. मग त्यानं त्या मुलीचा सासरा भेटला. मला चहा घेऊन त्या दूध घेऊन त्या घेतला. पहिले दूध घेत होतो दूध पिणं गेलं तुझं लग्न गेलं नको म्हटलं तुझं या मुली होती या म्हणते. मग गेलो दूध घ्यायला 2 घंटे बसलो. एक बाई आणून दूध देत तुला त्यांनी लग्न झालेली मुलगी हे पाहिजे का आणि घोर आहे पोरगी आणि घोर पोरगी आहे म्हटलं हे कोण आहे कोण आहे म्हणजे सूर आहे बरोबर झालेली का काय झाली बरोबर झाली जय मला आता काय बोला तुला बसवलं कळलं की तुम्हाला तिथे काय बघा ब्युटी पार्लर रंग लावून घेतले समजायला आम्ही पुढे नाटकामध्ये नाटकामध्ये लावतो ते नाटकामध्ये रंग बसतो. आम्ही नाटक केलं पहिले रंग लावतो रंग दे ना पाहिजे काय करावं तसं इतर पुन्हा काय केली म्हणजे रंग लावून सगळं सुंदर बाई झाली हे सांगायचं आहे. सुंदर बाई झाली असताना विषय बदलली तरी गेली. या लोकांमध्ये जेवढे काही जन्म होते मुलं लहान सर्वांना बांधतात. महाराज महाराज काय लागलं त्याची पाप भरती झालेला आहे. इंद्रदेशीच्या घरला आली झोपला होता पाण्यामध्ये कृष्ण त्याला वाट होता किंवा त्याचे जे बाई वाट खाऊ लागला होता तिथे गेली. नंदेश्वरा होती कामामध्ये तर सकाळ सगळं काम राहते बाहेर ताक करायचं मागे ताक सर्व करायचं काही होते खूप समजा. मग ते ताक करायला गेलं की झोपलं होते पाण्यामध्ये पाहिजे म्हणून समजा काय
राजे सत्यनारायण मदनाच्या पुतळा साक्षात भगवान अवतार पुरुष आहे. सुंदर दिसू लागलेले आहे ते आकर्षण केलं त्या देवाला रूपामध्ये. पण सुंदर रूप आमच्या देवाचं सुंदर दे ध्यान बघा पांडुरंगाची मूर्ती दगडाच आहे. दगडाची सुंदर आहे बघा. पाव वाटते तिथं पावाचे पुन्हा पाव वाटतो पुन्हा पाव वाटते. स्वयंभू मूर्ती आहे पंढरपूरला पांडुरंगाची. तिथेही पहा आणि पुन्हा पावा दर्शन आम्ही दर्शन करतो. दर्शन करतो पाया मस्त फिरतो पायावर आहे आणि मागे फिरतो. पण लवकर येऊ वाटणार. पुन्हा फिरून देवाकडे पाहतो. पुन्हा जे काही पुढचं ढकलून टाकतात ते समाधान होतं. पुन्हा देवाकडे पाहायचं. पुन्हा देवाकडे पाहायचं. एवढी देवाजवळ क्षण आहे. तुम्ही सांगा की दगडाच्या मूर्तीमध्ये क्षण आहे. साक्षात देव आहे. कृष्णाचा अवतार आहे. तर तिथे किती असं सांगा तिने पहिले त्या रूपाला करून गेली. काय सुंदर लेकरू आहे. पण आली होती मारायला. आता बरं सुंदर आहे. बरं आहे तसं आहे बरोबर आहे. पण कौसाचं मार सांगितलेलं आहे. मग स्त्रीला काय केली मायावतीमध्ये टाकत होती. कुठली बांधण्यात झाली आपल्याला कष्टाला घेतली आणि लावली असताना डोळे झाकला. भगवान सुरू केला बोलायला. ध्यान केला महादेवाचं. विष होते विषयाचं असं काम तुमचं आहे. माझं नाही म्हटलं. विष प्यायचं काम तुमचं आहे. म्हणून देवा आणि विष तुम्ही किंवा दूध मी पितो म्हणते. देवाने दूध मी पित विष तुम्ही प्या. तेव्हा महादेवाने आले हे विष ओढून घेतले. अशाप्रमाणे विशेष करायला नको आहे. पुढे विष ओढला भगवान. नंतर दूध ओढून टाकला. नंतर आपल्याला न समजू लागला. तेव्हा पुन्हा म्हणते कृष्णा तिने जोडलं म्हणतोस बाबा मी राक्षस आहे. मला सूचना आहे की माय कसं सोसली जोड्याला बोलतोस तू असताना ती आई कसं सोचली. मला सोचना आहे मी राक्षस आहे. मला सोचना आई कसं सोचली. सोड मला भगवान म्हणता मी धरतच नाही. तर लगेच सोडत नाही. धरत नाही धरलंच सोडत नाही. मोठा मारा पुन्हा जे काही ना पूर्ण टाकला नेला गेलं. पण तिला मोक्ष दिला. बरं त्या बाईला स्तनपान करलेली म्हणजे माईचे बरोबर आहे म्हणून तिला ते दिलेलं आहे. कंसाला कळालं हे पुतना मेलेली आहे. घाबरला मला कंस. अनेक राक्षस आहे. कुठल्या सांगायला नको आहे. अनेक राक्षस पाठवून देऊ लागला. एका मागे जेवढं राक्षस झालं तो राक्षसाला मारून टाकू लागले. भगवान कृष्णाने बघा हे अवतार कृष्णाने मारून टाकू लागले. कंसाला वाटलं लहान लेकरू आहे. राक्षसाला कसं काय मारतोय मोठ्या पण देव आहे त्याला कळालं नाही. कंसाला राक्षस मारून टाकू लागला. बरेच राक्षस मेले. थोडा मुलगा मोठा झाला. चोरी करू लागला. डोळ्याचं चोरी गुलाबाने घेऊन जायचं आणि डोळी दैवी चोरायचं. गुलाबाने खाऊ घालायचं. आपणही खायचं. का खाऊ घातला तर ते होते वानर गेल्या जन्मामध्ये राम अवतारामध्ये. राम अवतारामध्ये निष्काम सेवा केले होते. काही देवाकडून घ्यायचं नाही. कपडे घ्यायचे नाही. गाणे घ्यायचं. खाण्याचे पाला खायचं आणि पांढराचं म्हणजे सांगतो तुम्हाला मला कोणी काय करते तो त्यांचे इथले विद्वान लोक आहेत. वारीसुरी वानर होते. तशी खूप शेपट आहे. वानर होते वारीसुरी बरोबर आहे. वानर मातेला शेपूट होता. वारीसुरीला शेपूट होता. त्याची बायका होते तारा रमा. ते वानराची बायका असते त्याला शेपूट राहू का का बरं. विठ्ठल विठ्ठल
विचार महाराजला एकदा विद्वान आहेत त्यांनी मी घेतो तुझ्या रामायण कसे रामायण आहे ती हा, रामायण ऐकणार 5 दिवस पुरा ऐकायला त्याला विचारतो सुद्धा मला असं मला विचारते उत्तर काय सांगा म्हणतो मी तरी म्हणजे त्याचं विचारतो काय करता घ्या म्हणते ते म्हणणायला पण विचारतो उत्तर पाहतो मी बायका होते माणसं हे होते वानर आणि कसं काय अवघड्यावर त्याचं पुढे काही बोलायचं नको आहे म्हणून मी ते वानरी बायका माणसाची असतील हा गोष्ट वेगळा आहे असे काही लोक प्रश्न विचारतात मला जाऊ द्या विषय काय चाललेला आहे असं पुतणीनं मारून टाकतं भगवान कृष्णाला कंसाला कळालं राक्षस पाकू दिला भरपूर तर राक्षसांचा नाश केले भगवंतानी आणि मागे सेवा केले होते निष्काम म्हणून वंदनालू त्यांना भरपूर गोपाळ झालेले होते त्याला भरपूर देवाने लोणी दही तूप दूध खाऊ घालतात असे दिवस बरेच गेले आणि आईला कारण सांगायला लोक केलं आणि आमचं दूध खातोय लोणी खातोय दही खातोय काही ठेवलं गेलं आहे आणि आम्हाला विकू देणं गेले गरीब माणसं पैसे आमच्याकडे पैसे नाही तर कसं करावं मी दही दूध विकून पैसे जेव्हा आम्ही पोटाला खात होतं त्या दही दूध कुठेही ठेवू देणं गेलं आहे त्यानं सांगितलं महेश्वरा म्हटली अरे काय कृष्णा काय बोलतो सर आणि घरी कमी आहे का दूध दह्याचं पुष्कळ दही दूध आहे किती खातोस खा सोळी करू नको आणि म्हटलं माझ्या मला घरचं दूध दोन्ही बरं वाटत नाही बाहेरला बरं वाटते म्हटलं मला सोडून खायला बरं वाटते मला हे तुमचं जमत नाही म्हटलं त्याचं जमत नाही मला आईला बांधून टाकली उकडाला का बांधली म्हणजे बघितलं का उकडा बोलता मला उका असं मान काही हा असं बोला असं आमच्याकडे खाल्ला डमरूच्या साईडचं सगळं गेल्यावर पाहून यावं म्हणजे बरं असते मग गेलं गेल्यावर जे पुराणामध्ये आलेलं आहे नाही सगळं थोडं विचार करून पाहून यावं समजा असं उकळं मोठे असते मध्ये असं असते आणि उकळं असतं असं फटाक काढते म्हणजे काही तिथे काढतो समजा उकळं त्या उकळाला भगवंताला बांधली उकळाला का बांधली ते चोरी घेतं उकळी कसं तर शिंकामध्ये ठेवत होते लोणी दही दूध सगळं शिंका राहत होती मागे आता फ्रीज आहे कधी राहत होती ते याच्यामध्ये शिंका ठेवत होते लोणी दही दूध सगळे काय करा कृष्णानं ते पुढे घ्यावं पात्र झाला त्याला बटाटा वरे ते घ्यावं पण चोरीला साथ केले चोरीला साथ दिल्यामुळे त्याने बांधले कुणालाही बांधली आपली शोधेला सोडली पण समजा असे अनेक लीला भगवंतांनी लोकांकडून लागलेलं आहे एवढंच नाही आहे आणि कालिया मंथन केले भगवंताने गोवर्धन पर्वत उचलले गोवर्धनाचा आहे असून तिथे तिथे जमीन आहे पुरा गोवर्धन पर्वताच्या खाली तिथे एकच जमीन आहे होती तिथे 7 जनावर मोकळामध्ये वृंदावनामध्ये भरपूर अजून गाय आहेत ते लाल गाय इथे जे आहे लाल गाय याच्यामध्ये दुधारून देते तर त्या राजाचे विनायक तीच गाय काय म्हणतात लाल कंदारी लाल कंदारी दुधारून देते छान राहते जर्सीचं कसं आणलं हे दूध आणतात रोज ते गायचं दाल गायचं फार व्यवस्था केलं त्याला तुला नाही म्हणून झुंपट सांगितलं ते कमी आहे आम्हाला जास्तही आपण बोलू नये जाऊ दे कारण आमचं त्याचं बाकी आहे आपल्या जन्माचं त्यांच्या घरी गावाला राहावं त्यांचं घरचं आपण जेवण करावं आणि सर्व काही त्यांचं मागायला काहीतरी असं आमचं त्यांचं म्हणून व्यवस्था केली भरपूर आहे ती सांगता येईल काही लोला नको फार सात्विक आहे बरं काम आहे लवकर येणं म्हणजे गोष्ट आहे असू द्या अशा प्रमाणे सोयी करता आलेल्या आहे तर कुणाला बांधली पुन्हा सोडली तुम्ही काय केलं पर्वत उचलून रक्षण केलं मुलाबांना आणि एकदा काय केलं भगवंतानी असं पुढे गेल्यावर ब्राह्मणाकडे गेली हे सुद्धा माझा मुलगा पुढे करते व काहीतरी आहे का सांगा त्यांच्या बघून सांगा माझी काहीतरी व्रत सांगा पूजा सांगा करते कोणी बंद व्हावं मग ते ब्राह्मणाने सांगितलं चतुर्थी व्रत कसं गणपतीचं व्रत कर संध्याकाळी गणपती पूजा करून वरकर देवी दाखवून
मग नैवेद्य मोदकाचं दाखवून जेवण करा. ठीक आहे म्हटले. मग तेव्हा चतुर्थी आलं, उपास राहिले. आपल्याला जे काही यशोदेनं संध्याकाळ झालं, स्नान केली, गणपतीचं पूजा केली, पूजा केली. आता गणपती पूजा ते मोदक पाहिजे. श्रीमंत लोक होते ते काही वेळ ते मोदक लाडू केली 21 असल्याशिवाय मोठे 200 टाकाचे लाडू केले. लाडूचं नैवेद्य 31 लाडू एक मोठं 40 परातामध्ये ठेवून हळदी वाहून नैवेद्य दाखवली आणि उदबत्ती तिला विसर्जन आणायला ते होतं स्वयंपाकघरामध्ये. उदबत्ती दिवा स्वयंपाक होता. विष्णू म्हणायला म्हणते आणि कृष्णा आणि इकडं मी मध्ये उदबत्ती दिवा आणते ते बघत राहा. येतं लाडू आहेत 31 अवडे तुम्ही पाहत राहा. ठीक आहे काही पाहतो जातो जा घराकडे जा म्हणतात कृष्णा. तिनं मध्ये स्वयंपाकघरात गेली होती. तिनं मधून गेले म्हणजे 31 असल्याच लागू 200 टाकायचे लागू वर 31 खाऊन टाकला. मुलगा होता 4-5 वर्षाचा. तिचा मग खाते का तुम्ही घाला बोललाय ती खाता काढून भूक लागला तर 31 लावून पुरा ठेवला. मायाने पाहते परात जे चांदीचं आहे खाली आहे. कृष्णा कार्य घालून गेले 31ला बसले मोठे होते. काय केलं सर आई तुला करणं गेले काय तुला लहान आहे मी 31 लावून काय काय होतीस काय झालं काय झाले. तू गेल्या असल्याचे मंदिर आले गणपतीची वाहन माणसे तुम्ही गेले काय कर मला भिडो ते मंदिरला पण भीती वाटतात की मी बाल सरकलो ते घेऊन गेले. मग तेव्हा यशोदा म्हणजे कुठं बोललो खरं सांग नाही माय खरं सांगतो मी मंदिरा घेऊन गेले तर पण नवीन दाखवते असं कसं तुम्ही हे करत नाही तू खालास का नाही माय एवढं लावलं मी खातो का नाही तोड उघडलं. तोड उघडले की मग तेव्हा तोड उघडला अभंगाच्या मिळायचे आनंद अशी अनेक लीला भगवंताने आपल्यामध्ये केलेला आहे. तर माती खाला होता असंच माती खाली असताना उघडपट्टी होती ते पण ब्रह्मांड तर 2 वेळेस भगवंतांनी खाल्ले. आनंद ब्रह्मांड जे काही दाखवले ब्रह्मांडे एका असं ब्रह्मांड जे काही दाखवलेलं आहे असं आनंद लीला भगवंताने केलेली आहे. आणि ते बरंच त्रास देऊ लागला गावामध्ये लोकांमध्ये. सगळ्या लोकांनी म्हणते आता हे होतं झालं आहे असं बरं नाही बरं. राधा मला लीला करू लागला. राधा त्याची पहिलीची होती ना. राधा कृष्णाचं प्रेम फार होतं. सांगायला साधने किती प्रेम होतं म्हणून ते जास्तीत जास्त तिकडे उत्तर भारतामध्ये गुजरात राजस्थान सर्व ठिकाणी राधाकृष्णाचं मंदिर जास्त राधाकृष्णाचे मंदिर जास्त द्वारकामध्ये सुद्धा कृष्णाचं मंदिर आहे त्या साईडमध्ये राधाचं मंदिर आहे. पुढेचं आहे पण फार लांब आहे ते गाव ती बरे आहे. जास्तीत जास्त कृष्णाची सोबत म्हणजे राधाच आहे. एक महाराज आहे त्यांचं नाव काय आहे ते कृष्ण राधेच नाव त्याचे कृपाळूजी महाराज ते राधे राधे म्हणतात. राधे 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 त्यांचं वाक्य आहे. त्या ठिकाणी राधा कृष्ण आहे. राधा जे आहे ते कृष्ण परमात्मा राधेचंच नाव घेतात. अशाप्रमाणे काळे भगवंतांनी लीला केली. राधेवर काही लीला केला भगवंतानं. पुढे बरंच चोरी करू लागला म्हणून चोरी करावं नाही म्हणून सर्वांनी म्हटले आता मोठा झालाय शाळा पडल्या. शाळा कोणत्या आहे जन्म गाई राहण्याची शाळा. त्याचं कामच होतं गोरक्षण करायचं. मग ते गाईचं रक्षण केलं भगवंताने. ते घरात चोरी केला होता देवाने. मडकं फोडून टाकले होते. मडकं चोरी केला मडकं एक फोडला. ती बाई आली म्हणते चोरी केला हो यशोदा
सगळे मडकं करून टाकायला जसे महागाई मडके एकच करावं कार्य कृष्णा मडके फुलास काय सोय तिकीट असं काही माहिती मडके फुलांनी काही नाही फक्त लोणी दूधही खाल्लं मी तर सगळे मडके फुलाच होती कोमडाची काही कुठे काही काय बोलत नाही मी बोललो नाही चला घरला चला मग ती घेऊन आला कृष्णाला घेऊन आली ते खातं घेऊन ते बाई यशोदा संकटाने हो घेऊन पाहिजे जसं तसं म्हणत आहे हे काही कुठलं नाही तिला नवल केवळे केवळे नवळे कालवाचे घोडे सर्व त्या नवल केवळे त्या लोकांना म्हटलं घरी खा तुम्ही घरी भरपूर का उठले नाही सगळं तिकडे काय आम्ही गाई राखावं तो चालू त्यांना दूध पिळावं आम्ही दही करावं आम्ही लोणी करावं आम्ही आणि खाणं बकरीमध्ये राक्षस पुन्हा द्यायचं नाही पुष्कळ सांगितले कर्मकरी खाणं जाऊ दे आम्हाला पैसे पाहिजे कुठला कसं करावं आम्ही पहिले दही देऊन तुम्ही खावा नंतर मग तुम्ही द्या तिकडे कुठं तसं करते तू ते खायचं नाही असं ते घरी घेतो मी दूध पियाला म्हणलो तर चहा करा ताकद दूध नको म्हणताय चहा करा म्हणतो त्यांनी चहा केली ते दूध घेत होतो मी म्हणतो जे दूध आहे मुंबई साहेब 2 लिटर दूध देते संध्याकाळी सकाळी दूध घेतो आपल्या घरी ठेवतो आता घेतात त्याच्यानंतर 2 लिटर घेतात हे 2 घेतो निघतात 4 लिटर दूध आहे घेत बरं आहे ना काही तर मग त्याला म्हटलं ह्या ते कसं येतात ते भांडे विसरू भांडे दुसऱ्याचं ते पांढरं इथं चाय काय करायचं खाऊन घ्या दूध दही तूप लोणी द्या तूप नाही तूप टाका की लोक खातही नव्हतं असं विकायचं पैसे जमा करून घ्यायचं मथुराने द्यायचं कंसाच्या राजनाला रस्त्यामध्ये मिळा आणि दही दूध लोणी मथुरा न्यायचं नाही हा जोडतात गोपिकेनं ते करतात जाऊ दे रे मला जाऊ दे खाऊन घ्या घरामध्ये पुण्याला न्या असं अनेक निराकरण करण्यात आहे आता म्हणजे शाळेला पाठवून द्या शाळेला यायला मग आता शाळा कोणत्या काय राखायचं भजन घेतं नंतर मंडळी
गोविंदाचे पुढे गेले काय थांबले होते जाऊ दे जेवढे आहेत थोडं बरं आहे सुद्धा असे लीला आनंद भगवंताने करू लागले कुकलामध्ये नवल केवळे न कळे कामवांचे गोडे पृथ्वी जिने तृप्त केले त्या यशोदा भोजन घाले आणि पृथ्वीला तृप्त केलाय बीजम्मा सर्वभूताना दीपात सनातन सर्वांचं बी भगवान आहे म्हणून सुद्धा भरपूर लोकांना खाऊ लागले त्यानं केलंय सगळं काही आम्ही काय केलं भगवंताने केलेलं कर्म आहे सगळं पुढे मी वाढवून ते गोष्ट आहे त्यासाठी बीजम्मा सर्वभूताना सर्व काही बोलतात बी मी आहे भगवान बोलतात खरे आहे भगवान मीच आहे त्याने केलं आपली पुढे करून टाकलेले आहोत तुम्ही स्वतःहून काही केले भगवत केलेला पुढे वापरा करतो जाऊया अशाप्रमाणे भगवंताने लीला केली आता गाई राखायचं आलं शुभमुहूर्त पाहिले शुभमुहूर्त पाहून आता माणसं गोपाळ सगळ्या घेऊन शिदऱ्या बांधून घेऊन भगवंत आणि गाई घेऊन आता कोणाला चालेल गोधन पर्वताला पर्वताखाली मोठं हजारो एकर जमीन आहे गावठण साला भरपूर होते म्हणून गाईचं पालन पोषण पूर्ण दिलं आणि गाईला चाललेले घराकडे येऊन बसले असेल दुपारच्या वेळेस गाईला बसून म्हटले बसून घरून आता म्हटले खांदी भार कोटी भुक्काय खेळायचे सुख खेळतो ते मागे ज्या वेळेस भगवान कधी नाही ते गाई घेऊन गेलाय म्हणून आणि गोपीच्या लोकांना वाटतं कसं केलं की पाहू वृंदावनामध्ये गोकुळामध्ये गोपीला अनेक केले भगवंताने काय केलं की भगवत म्हणून काय केले काही बाया आणि घागर घेऊन आणि पाण्याचा निमित्त करून त्या ठिकाणी आलेले आहेत आणि गाई गोपाळ नदीला आले तर देवाने काय करते म्हणून पाहायला म्हणजे अपेक्षा कामात म्हणजे काय केव्हा केव्हा देवाला पावतं असं त्याची खूप प्रेमाची अपेक्षा झालेली आहे म्हणून देवाकडे येऊन पाणी भरून घेतले तर ह्यांनी सगळं काही झाडाखाली बसलेले होते आता जेवायचं आहे देवाला जेवायचं आहे तेव्हा एक मोठ्या तुमची घटना खाली कपडा घातला घाला म्हणते आणि इथे टाका ते जे आणलं ते टाका कोणी लाडू आणते जिलेबी आणते कोणी भाकर आणते कोणी शिलेलं आणते कोणी मिटलेलं आणते जे आणतात ते टाकायचं आहे कोणी आपलं आपण जेवायचं नाही माझ्या संमतीला असलं आणि एकच जेवायचं म्हणून तेव्हा सगळे मिळून टाकले त्याच्या भीतीनं मग तेव्हा होतं सगळे इकडे कालविला त्याला तेच काला ते काला आणि प्रसाद म्हणून प्रत्येकांच्या गोपाळाच्या खामध्ये घालू लागलेला आहे त्यांनी हंगाघात आणि हंगाघात खाण्याचा प्रसाद फार श्रेष्ठ आहे हे प्रसाद गोपाळांनी भगवान कृष्णाबरोबर फार पुण्य केले होते ते गोपाळांनी संगतीनं काला त्याला त्याच्या हातानं काला खायला मिळालेला आहे फार पुण्यद्वारा भगवंताच्या हातानं भगवंतांनी गोपाळाला काला मिळालेला आहे अशी काला लीला भगवंतांनी त्या गोकुळामध्ये केलेले आहेत वृंदावनामध्ये केलेले आहेत वृंदावन गोकुळ एकच आहे मथुरा नदीच्या पलीकडे आहे हे तिन्ही फार मुख्य आहेत वृंदावन गोकुळ आणि मथुरा मथुरा नदीच्या पलीकडे आहे वृंदावन गोकुळ एका ठिकाणीच आहे जवळजवळच आहे वृंदावनामध्ये बरंच खेळ केला आहे भगवंतांनी कधी मध्ये कार्यामधून केला भरून बापा सोडविला नदीतून पुढे घेतला होता वर्णाकडे वर्णाकडून जाऊन घेऊन आला असं अनेक लीला केलेल्या भगवंतांनी त्या गोकुळामध्ये वृंदावनामध्ये अशी भगवंतांनी काळा केला दिवस म्हणजे आजचा दिवस आहे आता टाइम 10:30 पोणे 11 पुन्हा घेतला 10:30 ठिकाणी भजन लागते चाली भराचे 2 चाली भाव लागते त्यानंतर आरती भजन 11 वाजता असं आम्ही 8:10 म्हणतो की 8:15 8 स्वामी यायला पण सांगता सांगता तो वाढता एक सुंदर कथा तरी फार कमी वेळ सांगितलेला आहे त्यामुळे 2 तास लागते कार्याचं कीर्तनला 10:30 की पोणे 11 जवळ झालेला आहे आणि 15 मिनिटामध्ये 2 चाली घेतल्या त्यानंतर आरती होईल म्हणजे महाप्रसाद आज कार्याचं कीर्तन झालेलं आहे आणि त्या कार्याचं कीर्तन पण होत होतं म्हणे कैलीवालांच्या काही पांडुरंगराव निष्ठूरचे काही लोक म्हणून फार ते काही आवडीनं प्रेमानं कार्याचं कीर्तनाची आग्रह केली आणि करणं बरं आहे सत्यामध्ये पुन्हा तुम्ही वाटून झाली त्याकरता काळा करावा 1 घंटा अर्धा तास का होईल
हे नवं कार्याचं जे काही कीर्तन करून कार्याचा अभंगद्वारा आपण समाप्ती करा हे नियम आहे. सप्ताह केलं सप्ताह केलं कार्याचं कीर्तन करण्यामुळे कार्य सप्ताह समाप्ती नाही. म्हणून आज बरंच जास्त सांगितलं मी. आज कार्याचं कीर्तनामध्ये मी केलेलं आहे. साज भाग सांगितलं. आज कार्याचं कीर्तन केलेलं आहे. सर्वांची एक प्रेम भावना निर्माण म्हणजे गावात येतो मी आज भाग सांगितलं. एवढंच नाही केव्हाही मी गावात येतो. जवळ आहे सुद्धा आमच्या आश्रमानं आणि त्यांनी सुद्धा आश्रमाला येतात भेटतात. त्याचं आमचं लक्षात जुळल्यामुळे बरंच जुळलेलं आहे. असंच आम्ही काही नाही तेवढं जीवन काही नाही पण आवड आहे सांगायचं आवड फार आहे. देवाचं नाम स्वतः घ्यावं आणि जगाला घ्यायला लावावं हे आमचं सुरुवातीपासूनच काम आहे. 20 वर्षाच्या वयापासून मी हे पोथी सांगतो. 20 वर्षाच्या वयापासून मी बाहेर राहतो. पोथी सांगत नागूर झालं रघुनी झालं रक्षाला बसलो तिथंच तुमचं आयुष्य संपायला आलं नसून असं तुम्ही देवाचं नामस्मरण करावं जगाला ठरवायला लावावं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि सर्वजण ऐकायला यावं. तुमच्या गावाने हवं कीर्तन प्रवचन तुमचे मानकारी म्हटल्यामुळे मी बी कीर्तनला येतं किंवा थोडं काही जास्त असतं शिक्षण काय त्यांचे थोडे ते लोक तर जास्त राहते नाही तर तेवढं मोठं गाव आहे काही 100 लोक राहतात त्यांना मंदिरामध्ये. आता थोडं होते की लोक त्या खाली माझ्या तशी खाल्या दिवशी मला बाकी दिवशी मला माहिती नाही पण खाली सुद्धा लोक येतात एवढं मला माहिती आहे. माझ्याने ठरला गेलं होता काय करावं म्हणून पुढे सुद्धा एवढी सेवा केलं तेव्हा आता बसून कीर्तन सांगायला बरोबर आहे ना पण मजबुरीला बसून सांगायचं चाललेलं आहे. अशी भगवंताने कारा करून एकमेकाला खास करून घेतली आहे. तर हे भगवंताची प्रसाद आम्हाला आज मिळणार आहे. कारा मिळणार आहे. सर्वांनी प्रसाद घेऊन जर महाप्रसाद व्यवस्था आहे आणि घेऊन आपल्या आपल्या गावाकडे आम्ही जातो तर तुम्ही जातो आमची उपवास मास्टर पेटी मास्टर आमच्या कीर्तनाला सहकार केले आहे. तर एवढंच नाही विनायकराव आंधळीकर त्यांनी आमचे जेवायचं घ्यायचं व्यवस्था 8 दिवस झालं अजूनही राहा म्हणजे त्याने 8 दिवस झाले. आता मध्ये आश्रम जावं लागते. आश्रम सर्व लोक येतात वाटतात बघून तुमचं आमचं काय बाकी आहे की गिरजनाचं आणि तुम्ही आम्हाला 8 दिवस व्यवस्था केलं जेवण खाणं करायचं काही कमी नाही स्वतः फळं करून द्यायचं. मला म्हटलं एवढं आवडीला जातो आपलं काय खाऊ नये आवडीला बघा त्यांनी देऊ लागलं आपण नका बरं वाटतं का स्वयंपाक करून जेवढा बघा बाकी सगळं त्यांचंच खाल्लं नाश्ता बिष्टा सगळं काही करून देत होते. मला मी करून देते मग खाऊन घ्या म्हणायचं. ठीक आहे सुरुवात मला खायला काय होते खरं म्हणायचं. मला आवडीनं प्रेमानं त्यांना देवाचं सांगितलं होते असं त्यांना आशीर्वाद होता. तसेच आपण एकटूचे ग्रामस्थ होतं मला आवडीनं प्रेमानं बोलायचं. साईबाबांना मला येऊन दावच करतो. मागे जातो का कसे करून गेलो सावकार गेलो ते कशी पे कशी करून गेलो ना अर्धी कशी या वर्षांची मानकारी सावकार एकटूचे ग्रामस्थ लोकांच्या आग्रहानं 8 दिवस राहिलं साईबाबा दरबारामध्ये. खरी सिद्धी साधन आहे साईबाबांना सर्वांना माहिती आहे. काय विशेष सांगायला नको आहे. संत म्हणजे सिद्धीचं साधन आहे. त्यांची इथं येतील त्यांची कामं पूर्ण होतील. ती सर्वात ते बिमाऱ्यावर दम घेते बोलायला जरा जरा मला काही झाले म्हणजे सर्वांची कृपा आहे त्याची आशीर्वाद आहे. एवढंच आशीर्वाद आणि अखंड माझ्यावर लावावा. गावात गेल्यावर मला काही होऊ नये. साईबाबांना आशीर्वाद करावं आणि थोडी सांगून सेवेला विराम देऊ. ज्ञानेश्वर